आजच्या या साप्ताहिक कार्यक्रमामध्ये जमलेल्या सर्व भक्तांचे हार्दिक स्वागत आहे. आजचा जो आपला प्रवचनाचा विषय आहे तो आहे तरोरपी सहिष्णुना. तरोरपी सहिष्णुना किंवा सहनशीलतेची कला. तर आपल्याला जीवन जगत असताना मग ते दैनंदिन जीवन असो किंवा आध्यात्मिक जीवन असो, त्यासाठी सहनशीलतेची फार गरज असते. एकदा मी एका हॉस्पिटलमध्ये एक पेशंट बघण्यासाठी गेलो होतो. पेशंटची सोनोग्राफी होती आणि एक 17-18 वर्षाचा मुलगा होता. आणि बघितलं, त्याला विचारलं की हिस्ट्री काय आहे त्याची, म्हणजे कशासाठी तो ऍडमिट आहे. तर तो एक 17-18 वर्षाच्या मुलाने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. एक त्याने पॉयझन पिलं होतं आणि त्यासाठी तो ऍडमिट होता. मला उत्सुकता लागली की इतका तरुण मुलगा आहे, त्याच्या जीवनामध्ये असं का घडलं की त्याने एवढा टोकाचा निर्णय घेतला, आत्महत्येचा निर्णय घेतला. मग मी त्याला विचारलं की का तू असा निर्णय घेतला आत्महत्या करण्याचा. मग त्याने सांगितलं मला, ते कारण अतिशय आश्चर्यकारक होतं. तर तो ज्या कॉलेजला होता, त्या कॉलेजच्या वर्गामध्ये जेव्हा वर्ग चालू होता, तर शिक्षकांनी काही जर्नल पूर्ण करण्यासाठी सांगितले होते, काही होमवर्क दिला होता आणि ह्या मुलाने तो पूर्ण केला नव्हता. आणि ज्यावेळेस त्याला शिक्षकांनी उभं केलं आणि विचारलं तू का पूर्ण नाही केला, तर त्याने काही कारण सांगितलं. त्याच्यावर शिक्षकांनी त्याला खूप रागवलं, त्याचा अपमान केला. आणि तो अपमान त्याला इतका टोचला की त्याने डायरेक्ट त्या शिक्षकाला धडा शिकवण्यासाठी इतकी टोकाची भूमिका घेतली. म्हणजे बघा, एक छोटासा प्रसंग, असे अनेक प्रसंग आपल्या जीवनामध्ये अनेकदा येऊ शकतात. जर अशा छोट्या छोट्या गोष्टी जर आपण सहन करू शकत नसेल, तर जीवनामध्ये पुढे जाणं फार अवघड आहे. आणि म्हणूनच ते जीवनातलं, ते आध्यात्मिक जीवन असू दे किंवा आपल्या दैनंदिन जीवन असू दे, तर जीवन जगताना सहनशीलता ही फार गरजेची असते. कारण अशा प्रकारच्या प्रोवोकिंग सिच्युएशन किंवा आपल्याला म्हणतो आव्हानात्मक परिस्थिती आपल्या जीवनामध्ये खूप वेळा येऊ शकते. हे जे जग भगवंताने निर्माण केलंय, तर त्याला भगवद्गीतेमध्ये दुःखालय म्हटलेलं आहे. या जगाला भगवंताने नावच दुःखालय दिलेलं आहे. दुःख आलय आपण शब्द ऐकतो, ग्रंथ आलय. तर ग्रंथ आलय म्हणजे ग्रंथांचं घर. ग्रंथांमध्ये, ग्रंथालयमध्ये ज्यावेळेस जातो आपण, तर त्यावेळेस तिथे आपल्याला ग्रंथ भेटतात. भोजनालय आपण नाव ऐकतो, तर भोजनालयात गेल्यानंतर आपल्याला भोजन भेटतं. पण ज्यावेळेस ह्या जगामध्ये भगवंताने नाव दिले दुःखालय, तर इथे आपल्याला काय मिळणार आहे, कुठली अपेक्षा करू शकतो. जर ग्रंथालयात ग्रंथ मिळू शकतात, ग्रंथ मिळतील, भोजनालयात भोजन मिळेल, तर या दुःखालयात आपल्याला दुःखच मिळणार आहे. आणि त्यामुळे ज्यावेळेस दुःख येतं त्यावेळेस विचलित होण्याची गरज नाहीये. उदाहरण दुसरं द्यायचं झालं तर समजा आपण अग्निशामक दलाच्या ऑफिसमध्ये जाऊन बसलेलो आहोत आणि ऑफिसमध्ये बसल्यानंतर ऑफिसमध्ये ते अग्निशामक दलाचा एक फोन ठेवलेला असतो. तर तो फोन वाजतो आणि आपण जर फोन उचलला तर आपल्याला नेहमी कुठली बातमी, चांगली आनंदाची बातमी येणार आहे का? नाही. अग्निशामक दलाच्या ऑफिसमध्ये जर आपण जाऊन बसलो, वाजणारी प्रत्येक घंटी ही आपल्याला कुठेतरी वाईट बातमी देणार आहे. कुठे आग लागली, कुठे बिल्डिंग पडली, अशा वाईटच बातम्या आपल्याला देणार आहे. तसंच आपण सुद्धा ज्यावेळेस या दुःखालयात आलेलो आहोत, भौतिक जगामध्ये आलेलो आहोत, तर येणारी खूप सारे वेळा येणारी बातमी ही आपल्याला दुःखाचीच असणार आहे. मग त्यावेळेस आपण कंप्लेंट नाही करू शकत की मी इथं बसलेलो आहे ऑफिसमध्ये आणि येणारा प्रत्येक फोन हा वाईट बातमीच का देतोय. कारण आपली जागा चुकलेली आहे. आपण चांगल्या बातमीची अपेक्षा अग्निशामक दलाच्या ऑफिसमध्ये नाही करू शकत. तिथे वाजणारी प्रत्येक घंटी ही धोक्याची असणार आहे, प्रत्येक बातमी ही संकटाची असणार आहे. त्याचप्रमाणे दुःखालयामध्ये बसलेलं असताना येणारी, वाजणारी प्रत्येक घंटा ही आपल्यासाठी दुःखाची एक बातमी असू शकते. आणि म्हणून ते समजून घेणं फार गरजेचे. दुःखालयामध्ये दुःखच भेटणार आहे आपल्याला. वेगवेगळ्या प्रकारचे दुःख असू शकतात. मग ते शारीरिक असतील, ते मानसिक असतील, ते आर्थिक प्रॉब्लेम असतील, कधी कधी आपल्या नातेसंबंधाच्या समस्या असतील, कुठल्याही प्रकारचे दुःख आपल्याला भोगावे लागू शकतात. आणि म्हणून ह्या भौतिक जगामध्ये जगत असताना आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या दुःखांचे चटके सहन करावे लागतात. खूप चटके आपल्याला सहन करावे लागतात. शारीरिक दुःख, मानसिक दुःख, आर्थिक दुःख, रिलेशनशिपचं दुःख. जसं एखादं उदाहरण द्यायचं झालं तर एखादा व्यक्ती आहे, तो जंगलामध्ये आहे आणि त्या जंगलाला वणवा लागलेला आहे, चौबाजूने वणवा लागलेला आहे. तर चौबाजूने जर त्या व्यक्तीच्या असणाऱ्या त्या जंगलाला जर वणवा लागलेला आहे, तर चटका बसणं, त्या व्यक्तीला चटका बसणं ही काही आश्चर्याची गोष्ट नाहीये. या जगालाच म्हटलंय संसार दावा,
हे संपूर्ण जगाला एक जे जग आहे ते जंगल प्रमाणे आहे, ज्या जंगलाला आग लागली त्याच्यामध्ये आपण आहोत. आणि आग लागलेल्या जंगलामध्ये राहताना चटक्याची सवय करावी लागते, चटक्याला सहन करावं लागतं, नाही तर आपण विचलित होऊन जाऊ. कारण दुसरं काय अपेक्षा करणार आहे? चहूबाजूने शारीरिक, मानसिक, आर्थिक, रिलेशनशिपचे सगळे दुःख आपल्याला फक्त सहन करावे लागत आहेत. आणि म्हणून आग लागलेल्या जंगलामध्ये चटका बसणं ही आश्चर्याची गोष्ट नाही. तिथे चटका का बसतोय याचा विचार करत बसण्यापेक्षा त्या चटक्याची सहनशीलता दाखवून आपल्याला त्या जंगलातून, आग लागलेल्या जंगलातून कसं बाहेर पडता येईल याचा विचार आपण केला पाहिजे. आणि म्हणून ही सहनशीलता आपल्याला फार गरजेची, कारण दुःखालयात आपण राहतो, दुःख आपल्याला सहन करावेच लागणार आहे. आणि ते सहन करण्यासाठी ही जी सहिष्णुता आहे ती फार गरजेची आहे. म्हणून हा आपला आजचा विषय आहे. माझ्यामध्ये काही खूप सहनशीलता आहे असा काही भाग नाही आहे, परंतु जे काही ऐकलेलं आहे आणि वाचलेलं आहे तेच मी आजच्या प्रवचनामध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. तर सहनशीलतेबद्दल बोलणं फार सोपं आहे, पण त्याची प्रत्यक्षामध्ये प्रॅक्टिस करणं हे फार अवघड आहे. परंतु जे काही मी ऐकलेलं आहे, बोललं आहे, त्याचं मी ऐकलेलं आहे किंवा वाचलेलं आहे त्याबद्दल सांगण्याचा थोडा प्रयत्न करतो. तर सहनशीलता म्हणजे नक्की काय? तर परमपूज्य राधानाथ महाराजांनी एका प्रवचनामध्ये फार सुंदर सांगितलेलं आहे की सहनशीलता म्हणजे नकारात्मक गोष्टींचा सामना सकारात्मकतेने करणे म्हणजे सहनशीलता. फार सुंदर डेफिनेशन केलेली महाराजांनी. डीलिंग विथ निगेटिव्हिटी इन अ पॉझिटिव्ह वे इज कॉल्ड टॉलरन्स. फार सुंदर आहे, कारण खूप नकारात्मक गोष्टी आपल्या समोर येत असतात आणि त्या नकारात्मक गोष्टींना आपण सकारात्मकतेने सामोरं जाणं याला सहनशीलता म्हटले. खूप वेळा मनामध्ये गैरसमज असतो लोकांच्या. सहनशीलता म्हणजे फक्त एका ठिकाणी जाऊन बसायचं आणि जे काही गोष्टी घडतायत आपल्यावर, जे संकट येत आहे, जे दुःख येत आहे, ते फक्त सहन करत राहणं म्हणजे सहनशीलता हा एक लोकांच्या मनामध्ये गैरसमज असतो. परंतु इथं महाराजांनी फार सुंदर सांगितलंय, नकारात्मकता, सहनशीलता म्हणजे ही पॅसिव्हिटी नाहीये. टॉलरन्स इज नॉट अ पॅसिव्हिटी, इट्स अ मॅच्युरिटी हाऊ वी रिस्पॉन्ड टू द निगेटिव्हिटी. परत एकदा सांगतो, टॉलरन्स इज अ नॉट अ पॅसिव्हिटी, इट्स अ मॅच्युरिटी हाऊ वी रिस्पॉन्ड टू निगेटिव्हिटी. म्हणजे एक तो आपला रिस्पॉन्स आहे ह्या दुःखांना, या अडचणींना, या संकटांना, आणि तो रिस्पॉन्स आपण सकारात्मकतेने देणं म्हणजे सहनशीलता आहे. उदाहरण द्यायचं झालं तर समजा आपण एका प्रवास करतोय आणि प्रवास करत असताना आपण ट्रॅफिकमध्ये फसलो, ट्रॅफिकमध्ये आपली गाडी अडकली आहे आणि खूप मोठी ट्रॅफिक जाम आहे, तिथे आपला खूप सारा वेळ जाणार आहे. आता ही नकारात्मक परिस्थिती आहे. तर आता ह्या नकारात्मक परिस्थितीला आपण कसं सकारात्मक प्रतिसाद देऊ शकतो? आपण त्यावेळेस एक दोन ऑप्शन आहे. एक, आपण फक्त तसंच बसून राहणे आणि ती ट्रॅफिक कधी होईल, मोकळी होईल त्याचा वाट बघत राहणे आणि तो वेळ वाया घालवणे, किंवा उगाच हॉर्न वाजत बसवणे, समोरच्यांना त्रास देणे, हे हा एक आपल्याकडे ऑप्शन आहे. किंवा आपण दुसरी एक अशी गोष्ट करू शकतो की आपण त्यावेळेस काहीतरी चांगलं लेक्चर लावून ते लेक्चर ऐकून किंवा लेक्चरची तयारी करू शकतो, काही भक्तांची संवाद करू शकतो. हा सकारात्मकतेने आपण त्याचा सामना करू शकतो त्या नकारात्मक परिस्थितीला. आणि असा नकारात्मक परिस्थितीचा सकारात्मक सामना करणे म्हणजे सहनशीलता. आणि मग ही सहनशीलता कशी असावी, शास्त्रांमध्ये काय सांगितलंय? चैतन्य महाप्रभूंनी शिक्षाष्टकम मध्ये फार सुंदर सांगितलंय की तृणादपि सुनिचेन तरोरपि सहिष्णुना अमानीन मानदेन कीर्तनीय सदाहरी. ज्यावेळेस व्यक्ती तृणापेक्षा जास्त नम्र होतो, एका वृक्षापेक्षा जास्त सहनशील होतो आणि कुठल्याही मान सन्मानाची तो अपेक्षा करत नाही, परंतु इतरांना तो नेहमी मान सन्मान देतो, तो व्यक्ती कीर्तनीय सदाहरी करू शकतो. भगवंताचं नामस्मरण तो निरंतर घेऊ शकतो. भगवंताचं नामस्मरण नेहमी घेणं हा आपला एक उद्देश आहे की आपल्या मुखातून निरंतर भगवंताचं नामस्मरण झालं पाहिजे. पण त्यासाठी हे गुण आपल्यामध्ये असले पाहिजे. नम्रता, सहनशीलता, कुठल्याही मानाची अपेक्षा न करणे आणि इतरांना मान देणे, हे गुण ज्यावेळेस असतील त्याच वेळेस आपल्याकडून कीर्तनीय सदाहरी होऊ शकतो. त्यासाठी सहनशीलता फार महत्वाची आहे. आणि इथे फार भगवान चैतन्य महाप्रभूंनी सहनशीलता कशी असावी असं सांगितलंय. तरोरपि सहिष्णुना, एका झाडाप्रमाणे आपली सहिष्णुता किंवा सहनशीलता असली पाहिजे असं सांगितलंय. श्रीमद भागवताच्या 10व्या जो स्कंद आहे त्याच्या 22व्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण हे झाडांची स्तुती करतात, आपल्या सगळ्या मित्रांना बोलवतात आणि त्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे स्तोक कृष्ण, हे अंशो, श्रीदामन, सुबलार्जुन,
विशाल, वृषभोजस्विन, देवप्रस्थ, वरुथप, आपल्या सगळ्या मित्रांची नावं घेऊन ते बोलवतात. आणि मग ते म्हणतात की पश्येतान महाभागान परार्थे एकांत जीवितान वातवर्षा तपहिमान सहंतो वारयंतीन. फार सुंदर श्लोकामध्ये ते झाडांचं वर्णन करतात, वृक्षांचं वर्णन करतात. भगवान म्हणतात पश्येतान महाभागान, हे महाभाग, हे मोठे मोठे व्यक्ती बघा, पश्येतान महाभागान परार्थे एकांत जीवितान, याचं संपूर्ण जीवन हे दुसऱ्यांसाठी आहे. का त्यांचं संपूर्ण जीवन दुसऱ्यांसाठी आहे? वात वर्षा तपहिमान, म्हणजे हे सगळे झाड आहेत ते वाऱ्यांना सहन करतात. वात वर्षा, पावसाला सहन करतात. ताप म्हणजे उष्णतेला सहन करतात. त्यांच्यावर हिमवृष्टी झाली तरी त्या हिमवृष्टीला सुद्धा ते सहन करतात. आणि फक्त सहनच करत नाही, तर सहन करून ते इतरांना आश्रय सुद्धा देतात. ही फार महत्वाची गोष्ट आहे. खूप वेळा लोक व्यक्ती सहन करतील, पण सहन करल्यानंतर इतरांसाठी परोपकार सुद्धा हे वृक्ष करत असतात. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर ज्यावेळेस एखादा आपण रस्त्याने वाटसरू चाललेला असतो आणि आकाशात खूप ऊन असतं, तर त्यावेळेस तो एखाद्या मोठा विशाल वृक्ष असतो, त्या वृक्षाच्या झाडाखाली तो जाऊन बसतो आणि त्याला त्या सूर्याच्या उष्णतेपासून त्याचं संरक्षण होतं. ती सगळी सूर्याची उष्णता हे झाड सहन करतं, परंतु त्या वाटसरूला ते झाड सावली देत असतं. किंवा वरतून पाऊस येत असेल तर सगळा पाऊस ते झाड सहन करतं, परंतु त्या एक माणूस असेल, व्यक्ती असेल, त्याला तो आश्रय देतो. किंवा काही पक्षी उडत असतात, तर त्या पक्ष्यांना बसण्यासाठी किंवा राहण्यासाठी ते पक्षी त्या झाडावर आपलं घरटं बांधतात. एक प्रकारे झाड त्यांना आश्रय देत असतं. एक सुतार पक्षी नावाचा पक्षी असतो, तो झाडाच्या खोडामध्ये राहतो आणि आपलं घर त्या झाडाच्या खोडामध्ये करण्यासाठी तो सुतार पक्षी झाडाला टोच मारतो, चोचाने होल पाडतो. म्हणजे एक प्रकारे त्या झाडाला फार मोठी इजा करतो. त्याचं पूर्ण तो जे खोड असतं ते फोड पोखरतो, त्या झाडाला इजा करतो. अशा इजा करणाऱ्या व्यक्तीला सुद्धा ते झाड आश्रय देत असतं. किंवा एखादा व्यक्ती आहे, त्या झाडाला खूप फळं आलेले आहेत, तर फळं आल्यानंतर लोक त्या झाडावर दगड मारतात, परंतु दगड मारणाऱ्या व्यक्तीला सुद्धा झाड काय प्रदान करतं? फळं प्रदान करतं. असं नाही आपण कधी बघितले की आपण झाडाला दगड मारलं तर झाडाने पण आपल्याला दगड मारलाय, असं कधी होत नाही. आपण जर झाडाला दगड मारला तर झाड आपल्याला फळ प्रदान करत असतं. ही झाडाचा गुणधर्म आहे. आणि ज्यावेळेस त्या झाडाला लोक कापण्यासाठी येतात, त्याच्यावर कुऱ्हाडीचे घाव घालतात, तर घाव घातल्यानंतर सुद्धा ते झाड पाणी सुद्धा मागत नाही किंवा आरडाओरडा करत नाही. ते झाड घाव सहन करतं आणि ते झाड उडमरून पडल्यानंतर त्याच्या खोडापासून मला आपण लाकडाच्या वस्तू अनेक बनवतो. म्हणजे जो झाड मृत्यूच्या अगोदर सुद्धा तो इतरांच्या उपयोगी पडतो आणि मृत्यूनंतर सुद्धा ते झाड इतरांच्या उपयोगी पडत असतं. ही सहनशीलता ज्यावेळेस एका भक्तामध्ये येते, ती सहनशीलतेचं वर्णन इथं चैतन्य महाप्रभूंनी केलंय की जी सहनशीलता ज्यावेळेस आपल्यामध्ये येईल त्यावेळेस आपल्याकडून कीर्तनीय सदा हरी होईल. तुकाराम महाराजांचं उदाहरण आपल्या समोर आहे. तुकाराम महाराजांना सुद्धा लोकांनी किती त्रास दिला, तो सगळा त्रास त्यांनी सहन केला. तो बंबाजीने त्यांना मारलं, कोणी त्यांना वाईट शब्द बोलले, पत्नी त्यांना वाईट शब्द बोलत होती, काही समाजातले लोक त्यांना वाईट बोलत होते, कोणी त्यांच्या अंगावर गरम पाणी टाकण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या गाथा बुडवल्या, त्यांना मंदिरामधून बहिष्कृत केलं, मंदिरात यायचं नाही असं सांगितलं. इतकं सगळं त्यांनी, जसं वृक्ष सहन करतोय गोष्टी, वाईट गोष्टी, तसंच तुकाराम महाराजांनी सगळ्या गोष्टी सहन केल्या. परंतु त्यांच्याकडे शरण घेण्यासाठी जो कोणी व्यक्ती जाईल त्या प्रत्येकाला त्यांनी शरण दिली. शिवाजी महाराज त्यांच्याकडे आले, त्यांना शरण दिली. त्यांच्याकडे रामेश्वर शास्त्री ज्यांनी आदेश दिला यांच्या गाथा बुडून टाका, ते त्यांच्याकडे आले, त्यांना सुद्धा त्यांनी शरण दिली. आणि एवढं सगळं जगात समाजाचे जे काही वाईट गोष्टी आहेत त्या सहन करून त्या समाजासाठी त्यांनी चांगलं केलं. समाजासाठी भक्ती मार्ग दाखवला, सगळ्या संपूर्ण समाजाला त्यांनी भक्ती मार्गाला लावलं. हे एक झाडाचा गुणधर्म आहे जो आपण आता बघितला, की सगळ्या वाईट गोष्टी सहन केल्या परंतु रिटर्न मध्ये चांगलं दिलं. आपल्यावर फेकणारे दगड सहन केले परंतु इतरांना देताना फळच दिलं, तसं तुकाराम महाराजांनी केलं. सगळ्या वाईट दगड आपल्या अंगावर झेलले परंतु इतरांना भक्तिरूपी फळ सगळ्या समाजासाठी त्यांनी दिलं. हरिदास ठाकूरांचं उदाहरण आहे, जगाय मधाय त्यांना मारण्यासाठी येत होते, जगाय मधांनी त्यांच्यावर आक्रमण केलं, त्यांना मारलं, परंतु तरीही त्यांची, हरिदास ठाकूरांची इच्छा होती की यांना भक्त बनवावं. त्यांच्यावर ते आक्रमण करत असताना सुद्धा त्यांच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल वाईट भावना कधीच आली नाही. हा त्यांचा सहनशीलतेचा गुणधर्म आहे जो आपला चैतन्य महाप्रभूंनी सांगितला, तरोरपी सहिष्णुना.
इतर लोक आपल्यावर दगड सुद्धा फेकत असताना, आपल्यावर टोचे मारून आपल्यामध्ये इजा करत असताना त्यांना आश्रय देणं किंवा त्यांना फळ प्रदान करणं, हे आपण हरिदास ठाकूरांच्या उदाहरणावरून समजू शकतो. आणि म्हणून एक रामचरित्र मानस मध्ये सुंदर असा दोहा आहे की संत हृदय नवनीत समाना, कहा कभी नहीं परी कही न जाना, निज परिताप द्रवई नवनीता, पर सुख द्रवई संत सपुनीता. याचा अर्थ फार सुंदर आहे. संत हृदय नवनीत समाना असं म्हटलं जातं, या दोहामध्ये सांगितलंय की असं म्हटलं जातं सामान्यतः की संतांचं हृदय हे नवनीत किंवा लोण्याप्रमाणे सॉफ्ट आहे. पण ते म्हणतात तुलसीदास, मला असं वाटत नाही की हे खरं आहे. याचं कारण काय? कारण जो लोणी असतो त्याला आपण जर उष्णतेच्या जवळ नेलं किंवा त्याला ताप दिला, उष्णता दिली, तर ते वितळून जातं. तुलसीदास म्हणतात की मला ज्यावेळेस मी बघतो की हे जे संत असतात त्यांचं हृदय हे लोण्याप्रमाणे नाहीये. कारण लोण्याला जर तुम्ही उष्णता दिली तर ते वितळून जातं, परंतु संतांचं हृदय, त्यांना दुःख झालं, त्यांना ताप आला तर कधीच वितळत नाही. त्यांचं हृदय कधी वितळतं? ज्यावेळेस ते इतरांचं दुःख बघतात, इतरांची पीडा बघतात. जसं हरिदास ठाकूरांनी स्वतःला किती वेळा बाजारामध्ये किती चाबूक मारले, जगामदाईंनी त्यांच्यावर आक्रमण केलं, तर त्यामुळे त्यांचं हृदय कधी वितळलं नाही. परंतु ज्यावेळेस त्यांनी बघितलं हे लोक पाप कर्मात गुंतलेले आहेत, हे अधोगतीला चाललेले आहेत, त्यावेळेस त्यांचं हृदय हे वितळलेलं असतं. अशा प्रकारे हा साधू संतांमध्ये आपण हा तरोरपी सहिष्णुता, हा म्हणजे झाडाप्रमाणे सहनशीलतेचा गुण आपण ह्या सगळ्या संतांमध्ये बघतो. आणि म्हणून हे संत महान आहे, म्हणून तुकाराम महाराज महान आहे, म्हणून हरिदास ठाकूर महान आहे. सामान्यतः या जगामध्ये महान कोणाला म्हटलं जातं? ज्याच्याकडे पैसा आहे, ज्याच्याकडे संपत्ती आहे, पॉवर आहे, पोझिशन आहे. परंतु कृष्णा बुक मध्ये श्रील प्रभुपादांनी कोणाला महान म्हणावं याचं फार सुंदर सांगितलंय. प्रभुपाद म्हणतात, वन्स ग्रेटनेस इज टू बी एस्टिमेटेड बाय ॲबिलिटी टू टॉलरेट प्रोवोकिंग सिच्युएशन्स. एखादा व्यक्ती किती ग्रेट आहे हे कशावरून समजायचं? की तो त्याच्या जीवनामध्ये प्रोवोकिंग म्हणजे उत्तेजित करणाऱ्या घटना आल्यानंतर तो त्यांना कसा सामना करतो याच्यावरून त्याचा ग्रेटनेस ठरतो. आणि म्हणून ह्या सगळ्या आव्हानात्मक संकटात्मक परिस्थिती समोर आल्यानंतर सुद्धा ह्या संतांनी कसा त्याला रिस्पॉन्स दिला, इतरांच्या परोपकारासाठी त्यांनी कार्य केलं, आणि म्हणून ते महान ठरतं. तर अशा प्रकारे याला म्हटलं जातं सहिष्णुता, जी आपल्याला वृक्षाप्रमाणे असली पाहिजे. हे आपण आतापर्यंत बघितलं. तर आपण आता बघूया की सहिष्णुता किंवा सहनशीलतेचे वेगवेगळे स्तर आहेत, ते कोणकोणते ते आपण बघूया. तर सहनशीलतेचा जो पहिला स्तर आहे तो आहे मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदा आगमा अपायनो नित्याम ताम तितिक्षस्व भारत. हा पहिला स्तर आहे सहनशीलतेचा. भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला म्हणतात की अर्जुना, हे आपल्या जीवनात येणारं सुख दुःख हे जे उन्हाळा आणि पावसाळा ऋतू आहे त्यांच्याप्रमाणे आहे. जसा उन्हाळा आणि पावसाळा हे ऋतुचक्र नेहमी, उन्हाळा हिवाळा पावसाळा हे ऋतुचक्र नेहमी चालू असतं, त्याप्रमाणे जीवनामध्ये सुख आणि दुःख हे नेहमी चालू राहणार आहे. एकदा काही काळ सुख येईल, ते सुख संपल्यानंतर दुःख येईल, आणि दुःख संपल्यानंतर पुन्हा सुख येईल. हे एक ऋतुचक्राप्रमाणे आहे, ते नेहमी चालू राहणार आहे. आणि ते फक्त सुख दुःख तुला इंद्रियांच्या संपर्कातून मिळत असतं, आणि त्यामुळे तू त्याला सहन करायला शिक. त्या दुःखांना आणि त्या सुखाला तू सहन करायला शिक, विचलित होऊन जाऊ नको. ही भगवद्गीतेची पहिली शिकवण भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला देतात. हे जे सुख दुःख आहे हिवाळा आणि पावसाळ्याप्रमाणे आहे, त्यांना आपण चेंज करू शकत नाही. आपण ऋतू बदलू शकतो का? आपण ऋतूचे चक्र बदलू शकतो का? नाही. उन्हाळा आणि पावसाळा आपण बदलू शकत नाही. आपल्याला उन्हाळा खूप आवडतो, जर हिवाळा आवडत नाही. आपल्याला थंडी नको असते, मग आपण असं म्हणू शकतो की मला 12 महिने फक्त उन्हाळा पाहिजे किंवा 12 महिने फक्त हिवाळा पाहिजे. ते आपल्या हातामध्ये नाही. उन्हाळा संपला की पावसाळा येणार, त्यानंतर हिवाळा येणार, हे ऋतुचक्र चालूच राहणार आहे. तसं सुख आणि दुःख हे चालूच राहणार आहे. आपण कशालाच आसक्त होऊ शकत नाही. आपण असं म्हणू शकत नाही की मला खूप दुःख द्या, मला दुःखच पाहिजे. नाही, ते दुःख सुद्धा संपून जाणार आहे आणि काही काळानंतर सुख येणार आहे. आणि आपण सुखाला जर आसक्त झालो तर सुख सुद्धा काही काळानंतर निघून जाणार आहे, दुःख येणार आहे. त्या दोन्ही गोष्टी आपल्या हातामध्ये नाही. आणि म्हणून भगवान श्रीकृष्णांनी सांगितल्याप्रमाणे हे सुख आणि दुःख आपण सहन करण्यासाठी शिकलं पाहिजे. दुःखामध्ये खूप विचलित होऊन डिप्रेशन मध्ये पण जायचं नाही, किंवा सुखामध्ये खूप हुरळून जाऊन खूप अति आत्मविश्वासी किंवा अहंकारी पण आपल्याला व्हायचं नाही. दोन्ही गोष्टी सहन करायच्या आहे, सुख आणि दुःख, कारण त्या दोन्ही बदलणार आहे. आगमा अपायनो नित्याम ताम तितिक्षस्व भारत, ही शिकवण भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी दिलेली आहे. दोन्ही गोष्टींना आपल्याला सहन करण्यासाठी शिकलं पाहिजे.
अर्जुनाची परिस्थिती कशी होती बघा, समोर आपले नातेवाईक आहे, त्या नातेवाईकांना कसं मारायचं आणि नातेवाईकांचा मृत्यू आपल्याला बघावा लागणार हे दुःखाने तो भयभीत झालेला होता. आणि भगवंताने सगळ्यात पहिली हीच शिकवण दिली की तू हे दुःख सहन करायला शिक. बाकीच्या शिकवणी भगवंताने नंतर दिल्या, परंतु सहनशीलता जीवनात किती महत्वाची आहे हे भगवंताने पहिली शिकवण अर्जुनाला दिली. आपली समस्या काय आहे की आपल्याला फक्त सुख हवं असतं, आपल्याला दुःख नको असतं. कोणालाही दुःख नको आहे, प्रत्येकाला सुख हवं असतं. परंतु हे कसं शक्य आहे? हे जर आपण समजा दुकानात गेलो, आपल्याला एक कॉईन मिळाला, 5 रुपयाचा कॉईन मिळाला, तर त्या 5 रुपयाच्या नाण्याबरोबर छापा आणि काटा दोन्ही येणार आहे. आपण जर म्हटलं की नाही मला फक्त छापाच हवा आहे, मला काटा नकोच आहे, असं कधी शक्य होणार नाही. त्यामुळे जीवन जगत असताना हे जे काही आपल्याला जीवनरूपी कॉईन मिळाले आहे, त्याच्या एका बाजूला छापा आहे आणि एका बाजूला काटा आहे. दोन्ही बाजूला छापा असणारं कॉईन हे भगवंताने छापलेलंच नाहीये. हे फक्त शोले पिक्चर मध्ये भेटतं आपल्याला. आपल्या जीवनामध्ये जीवनरूपी कॉईनवर छापा पण आहे आणि काटाही आहे. आणि एकदा उचलल्यानंतर कधी छापा पडतो, कधी काटा पडतो. परंतु ह्या दोन्ही गोष्टींना आपल्याला सहन करायचं आहे हे भगवंताने इथं सांगितलं. समस्या काय आपली आणखी एक, की जे काय मिळालं आहे त्याच्याऐवजी आपण दुसऱ्या गोष्टींकडे बघतो. एक फार सुंदर इंग्लिशमध्ये पोएम आहे, त्याच्यामध्ये म्हटलंय की बाय द रूल मॅन इज अ फूल, बाय द रूल मॅन इज अ फूल, when it is hot he wants it cool, and when it is cool he wants it hot, always wanting what is not. ज्यावेळेस थंडी असते त्यावेळेस आपल्याला वाटतं की आता गरमी व्हावी, मग आपण हीटर लावतो. ज्यावेळेस गरमी असते त्यावेळेस आपल्याला वाटतं आता थंडावा हवा, मग आपण एअर कंडिशन लावतो. ठीक आहे, आपण एअर कंडिशन लावली पाहिजे, आपण हीटर लावलं पाहिजे. परंतु हे सगळं लावत असताना प्रत्येक वेळेस आपण त्या गोष्टी वापरू शकत नाही. आपण फिरायला जात असताना बाहेर गेलो तर आपण एअर कंडिशन सोबत घेऊन जाऊ शकत नाही किंवा हीटर सोबत घेऊन जाऊ शकत नाही. आपण कितीही प्रयत्न केले दुःखांपासून दूर जाण्याचा, तरी काही प्रमाणात तरी दुःख हे आपल्याला सहन करावंच लागणार आहे. जसं उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्या व्यक्तीला किडनी स्टोन होतो, तो किडनी स्टोन 6-7 mm चा असतो, तर खूप त्याच्याने दुःख होतं. मग आपण डॉक्टरकडे जातो, त्याचं औषध घेतो आणि औषध घेतल्यानंतर तो पडायला काही काळ वेळ लागतो. पण जोपर्यंत तो किडनी स्टोन पडत नाही तोपर्यंत तरी आपल्याला सहन करावंच लागतं. तसं जीवनामध्ये हे दुःख कमीत कमी करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. परंतु प्रयत्न केल्यानंतर असं कधीच होणार नाही की आपलं सगळं दुःख 100% कमी होईल. ते आपल्याला थोड्या प्रमाणामध्ये तरी हे दुःख सहन करायलाच पाहिजे. म्हणजे सहन नाही केलं तर आपण फार विचलित होऊन जाऊ, आपली मानसिक परिस्थिती चांगली राहणार नाही आणि मग आपल्याला जी भक्ती मार्गामध्ये, भगवंताच्या सेवेमध्ये किंवा भक्तीमध्ये आपलं मन आपण स्थिर करू शकणार नाही. म्हणून ह्या सहनशीलतेचा गुण फार महत्वाचा आहे. तर ही झाली भक्तीची, सहनशीलतेची पहिला स्तर जो आहे मात्रा स्पर्श सुखमते, की समजून घ्यायचं की हे दुःख, सुख आणि दुःख हे बदलणार आहे. सुख गेल्यानंतर दुःख जाणार आहे, दुःख येणार आहे, दुःख गेल्यानंतर सुख येणार आहे. आणि हे समजून हे सहन करायला शिकणं हा सहनशीलतेचा पहिले स्तर झाला. आता सहनशीलतेचा दुसरा स्तर कुठला आहे तर तो आहे तत्तेनुकंपा सुसमीक्षमानो भुंजान एवात्म कृतम विपाकम रुतवाग वपुर्भी ददघम नमस्ते जीवेत यो मुक्त पदेस भाताय भाग. हा श्रीमद भागवतामधला श्लोक आहे. त्यामध्ये सांगितलं आहे की जो व्यक्ती आपल्या जीवनामध्ये येणारं दुःख हे आपण केलेल्या पूर्वी जन्मामध्ये केलेल्या पूर्वीच्या पापकर्मांचं फळ म्हणून ते सहन करतो. परंतु ते सहन करत असताना हृदयाने, आपल्या वाणीने, आपल्या शरीराने जो भगवंताची भक्ती करतो आणि भगवंताच्या कृपेची तो वाट बघत राहतो, असा व्यक्ती मुक्तीसाठी पात्र असतो. फक्त पात्रच नसतो, तो मुक्ती ही त्याचा अधिकार बनून जाते असं सांगण्यात आलेलं आहे. तर फार सुंदर आहे हा श्लोक. त्याच्यामध्ये सांगितलं की तो व्यक्ती जो असतो भक्त, तो काय करतो की आपल्या जीवनामध्ये जे दुःख आहे ते माझ्याच पाप कर्माचं फळ आहे हे ज्यावेळेस तो समजून घेतो तर त्यावेळेस तो सहन करण्यासाठी तयार होतो. हे फार महत्वाचं आहे. खूप वेळा आपल्या जीवनामध्ये ज्यावेळेस दुःख येतं तर का आलं, कोणी दिलं, का आलं, कोणी दिलं असं आपण विचार करत बसतो. पण आपण इथं समजून घेतलं पाहिजे की आपल्याला जीवनात आलेलं दुःख हे माझ्याच कर्माचं फळ आहे. हा ज्यावेळेस हे ज्ञान होतं त्यावेळेस आपली सहनशीलता आणखी वाढते, आपण दुसऱ्या स्तरावर जातो. हीच पण एक सहनशीलताच आहे, पण ती आणखीन नॉलेजची सहनशीलता आहे की माझ्या जीवनामध्ये आलेलं दुःख हे माझंच आहे, माझ्याच पाप कर्मांचं फळ आहे. आणि मग ते आपण सहन करण्यासाठी आणखीन जास्त तयार होत असतो दुसऱ्या स्तरावर. बघा, नॉलेजमुळे खूप साऱ्या वेळेस आपलं परसेप्शन बदलून जातं. उदाहरण द्यायचं झालं तर आपण ज्यावेळेस इंजेक्शन घेतो, आता कोणी आपण कोरोनाची लस घेतली असेल
तर ती आपल्याला टोचते. किंवा एखादा लहान मुलगा असेल तर लहान मुलाला सुद्धा जर एखादं इंजेक्शन द्यायचं असते त्याला पण टोचली जाते आणि आपल्यालाही टोचली जाते. परंतु ती आपण सहन करतो, लहान मुलगा सहन करत नाही. याचं कारण काय? टोचणार तर त्या मुलालाही आहे आणि टोचणार तर आपल्यालाही आहे, परंतु सहनशीलतेमध्ये फरक का आलाय? ज्ञानामुळे फरक आलेला आहे. कारण त्या बाळाला त्या लस जी दिली जाते त्याचं महत्व माहिती नाहीये आणि आपल्याला त्याचं महत्व माहिती आहे. त्या लहान मुलाला बळजबरी उचलून दवाखान्यात घेऊन जावं लागतं सहन इंजेक्शन देण्यासाठी, परंतु आपण स्वतःहून नंबर लावून हॉस्पिटलच्या रांगेमध्ये लागतो कोरोनाची लस मिळण्यासाठी. तिथं आपल्याला टोचणार आहे, आपल्याला दुःख होणार आहे, आपल्याला सुईचा त्रास होणार आहे, तरी पण आपण स्वतः नंबर लावून लागतोय. कारण का? त्याच्यातून आपल्याला फायदा समजतो. तसंच ज्याप्रमाणे आपल्याला समजेल की हे जे काही दुःख मी सहन करतोय ते माझ्या पापकर्मांचं फळ आहे आणि ते मी आत्ता सहन केलं म्हणजे माझे पापकर्म हे कमी होत आहे, हे माझ्या फायद्याचं आहे. ज्यावेळेस हे ज्ञान आपल्याला होईल त्यावेळेस आपोआपच आपली सहनशीलता वाढते. जसा एखादा तरुण व्यक्ती आपोआपच, ज्याला माहिती असते त्या इंजेक्शनची, तो ते घेण्यासाठी तयार होतो. त्याचप्रमाणे दुःख काय येतं हे समजल्यानंतर व्यक्तीला तो सहनशीलता त्याची आपोआपच वाढते आणि म्हणून ज्ञानामुळे सहनशीलता वाढते. आणि म्हणून जर एखादा व्यक्ती भागवत वाचत असेल किंवा भागवताचे प्रवचन ऐकत असेल तर त्याला सहनशीलता मिळवण्यासाठी काही वेगळं करण्याची गरज नाही राहणार. जर आपण भागवताचं ज्ञान घेतलं तर सहनशीलता ही नॅचरलीच येणार आहे. ज्ञान आलं ती सहनशीलता आपोआपच त्या व्यक्तीमध्ये येणार आहे आणि म्हणून तो दृष्टिकोन फार महत्वाचा आहे. आपली जी खूप वेळा जे दुःख आहे ते अविद्येमुळे आहे, अज्ञानामुळे आपल्याला दुःख होतं. ते लहान बाळ जसं असतं उगाच ते रडत असतं, त्याची दिलेली टोचणारी लस ही त्याच्यासाठी फायद्याची असताना सुद्धा तो उगाच आरडाओरडा करत असतो. कधी कधी लहान बाळ माझ्याकडे सोनोग्राफीसाठी येतात, इतका आरडाओरडा करतात जसं काही मी त्यांचं ऑपरेशनच करणार आहे. म्हणजे ते सोनोग्राफी करत असताना तर त्यांचा त्रास कमी, पण ते आरडाओरडा करण्यामुळे त्याला ते बांधून ठेवायचे, पाय पकडायचे, हात पकडायचे, याचा त्रास जास्त होतो. कारण काय? अविद्या. खूप वेळा आपल्या दुःखाचं कारण अज्ञान असतं आणि म्हणून आपण भागवत हे नियमितप्रमाणे वाचलं आणि भागवताची प्रवचन ऐकले तर आपोआपच आपली सहनशीलता वाढण्यासाठी मदत होईल. आणि म्हणून आपण नेहमी ज्यावेळेस दुःख किंवा संकट आपल्या जीवनामध्ये येतात तर आपण असं लक्षात ठेवलं पाहिजे की या संकटांमुळे, या दुःखांमुळे माझे जे पापकर्म हे ते निघून चाललेले आहे, हा दृष्टिकोन आपला पाहिजे. माझं शुद्धीकरण होत चाललेलं आहे. श्रील प्रभुपाद ह्या श्लोकाच्या तात्पर्यामध्ये फार सुंदर सांगतात की वन कॅनॉट रीच सन विदाउट बिकमिंग हॉट. सिमिलरली वन कॅनॉट रीच कृष्णा विदाउट प्युरिफिकेशन. आपल्याला जर सूर्याकडे जायचं असेल तर आपल्याला गरम व्हावंच लागतं. सूर्याच्या प्रकाशाने, सूर्याच्या उष्णतेने आपण आपोआपच गरम होणार आहे. त्याचप्रमाणे आपल्याला जर भगवंता कृष्णाकडे जायचंय तर विदाऊट शुद्धीकरण आपण जाऊ शकत नाही. शुद्धीकरण आपलं झालंच पाहिजे, त्याच वेळेस आपण भगवान श्रीकृष्णाच्या समीप जाऊ शकू. कारण भगवान श्रीकृष्ण शुद्ध आहे. शुद्धाच्या जवळ जायचं तर शुद्धीकरण पाहिजे. सूर्य उष्ण आहे, उष्ण सूर्याच्या जवळ जायचं असेल तर आपल्याला गरम होऊन जावं लागेल किंवा जवळ गेल्यानंतर आपण गरम होऊन जाऊ. तसंच श्रीकृष्णाच्या कडे आपण पाऊल टाकतोय आणि आपलं शुद्धीकरण होणार नाही असं होणारच नाही. आपण सूर्याच्या दिशेने एखादं यान बनवलं, सूर्याच्या दिशेने जर आपण जात राहिलो तर टेम्परेचर आपोआपच वाढणार आहे. आपण सुद्धा कृष्णाकडे आपण पावलं टाकतोय आणि मग जीवनामध्ये शुद्धीकरण सुरू झालं की आपली थोडी आपण विचलित होतो. अरे असं कसं होतंय, असं कसं होतंय? हे शुद्धीकरण आहे, आपण लक्षात ठेवलं पाहिजे. जीवनात येणारे संकट, जीवनात येणारे दुःख, कारण हे भगवान श्रीकृष्णाच्या प्रवासाचे लक्षण आहे. शुद्धीकरण चाललेलं आहे आपलं. आणि शुद्धीकरण नेहमी चांगलंच असतं असं नाही, म्हणजे आनंददायीच असतं असं नाहीये. उदाहरण द्यायचं झालं तर सोनं असतं. सोनं आपण जर खूप काळ अंगावर घातलं किंवा खूप काळ ठेवून जमिनीत किंवा जमिनीतून ज्यावेळेस सोनं काढलं जातं तर त्याच्यामध्ये खूप घाण असते किंवा अशुद्धता असते. त्याच्यातून जर त्याला शुद्धीकरण करायचं असेल तर त्याला अग्नीमध्ये ठेवावं लागतं आणि त्या अग्नीमध्ये ठेवल्यानंतर ते सोनं अगदी लाल होतं. त्याच्यातल्या सगळ्या इम्प्युरिटीज, घाण ही जळून नष्ट होते आणि ते शुद्ध सोनं बनतं. परंतु शुद्ध सोनं बनण्याच्या ज्या प्रोसेसमध्ये त्याला उष्णता सहन करावी लागते. त्याचप्रमाणे आपल्याला सुद्धा प्युरिफिकेशन मध्ये त्रास सहन करावा लागेल, दुःख सहन करावे लागतील, संकट सहन करावी लागतील. आणखी दुसरं उदाहरण आहे, एखादा हिरा असतो. जमिनीतून काढल्यानंतर लगेच हिऱ्याचं मौल्य एवढं वाढत नाही. ज्यावेळेस त्याच्यावर पैलू पडतात त्यावेळेस त्याचे मौल्य वाढतं, त्यावेळेस तो चकाकी घेतो, त्यावेळेस त्याचं मौल्य वाढतं. परंतु प्रत्येक वेळेस हे जे आपण पैलू पाडतो ते आनंददायक असतात असं नाहीये. त्या हिऱ्यावर पैलू पाडताना त्या हिऱ्याला त्याचं दुःख सहन करावं लागतं. आणखी एक उदाहरण, एखादा दगड असेल, एखादा मोठा रॉक असेल, खडक असेल,
किंवा मोठा दगड आहे, त्या दगडातून जर मूर्ती घडवायची तर त्याला त्या हातोड्याचे घाव सहन करावे लागतात. हातोड्याचे घाव सहन केल्यानंतर त्याच्यातून एक सुंदर मूर्ती निर्माण होते आणि मग त्याच्यामध्ये प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर भगवंत त्याच्यामध्ये येऊन विराजमान होतात आणि मग सगळे लोक त्यांचं दर्शन घेतात. परंतु त्या अगोदर त्याच्यावर छन्नीचे घाव हे पडलेले असतात. हे शुद्धीकरण आहे आणि हे शुद्धीकरण प्रत्येकाला त्या प्रोसेसमधून जावं लागतं. आणि म्हणून जीवनामध्ये हा जर दृष्टिकोन असेल की माझं शुद्धीकरण चालू आहे तर आपली सहनशीलता नक्कीच वाढण्यासाठी मदत होईल. आणि या श्लोकामध्ये आणखी सांगितलंय की हे सहन करीत असताना तो भगवंताला दोष देत नाही. खूप वेळा काय होतं, आपण सहन करतो परंतु मनामध्ये भगवंताप्रती थोडा राग निर्माण होतो की का माझ्या जीवनामध्ये दुःख आहे, का माझ्या जीवनामध्ये संकट आहे. पण इथं सांगण्यात आलंय की असं सहन करत असताना हृदयाने, वाणीने आणि शरीराने तो भक्त भगवंतांची भक्ती करत असतो, भगवंतांना प्रणाम करत असतो. हे फार महत्वाचं आहे. भगवंतांना तो दोष देत नाही. समजा एखादा गरीब व्यक्ती तो झोपडीत राहतो आणि त्याच्या समोर एक अंबानीचं फार मोठं घर आहे, तर एखादा पाऊस आला, पूर आला आणि त्या झोपडीमध्ये जर पाणी गेलं तर त्याच्यामध्ये त्या अंबानीची काही चुकी आहे का? त्या गरीबाने त्या अंबानीला दोष दिला पाहिजे का? नाही. आता चुकी आपली आहे की आपण झोपडीमध्ये राहतोय. त्या अंबानीने, त्या भगवंताने तर त्याचं आपलं घर उघडलंय, एवढं मोठं द्वार उघड करून दिलंय की तुम्ही या, माझ्या वैकुंठामध्ये या, माझ्या गोलोक वृंदावनामध्ये या असं सांगितलंय. पण जर आपण झोपडीमध्ये राहतोय, तिथे संकट आले, तिथे पाणी गेलं तर त्याच्यामध्ये चुकी भगवंताची नाहीये, त्याच्यामध्ये चुकी आपली आहे, ही समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की जे काही भगवंत करतात ते माझ्या चांगल्यासाठी करतात. तुकाराम महाराज एका अभंगामध्ये म्हणतात की देहभाव आम्ही राहिलो ठेवूनी, निवांत चरणी विठोबाच्या, आमच्या हिताचा जाणुनी उपाय तोची पुढे देव करीत असे. भगवंत तुकाराम महाराज म्हणतात की आमच्या हिताचा जो उपाय आहे तेच भगवंत करतायत. भगवंतांना माहिती आहे आमचं हित काय आणि ते आमचं हित जाणून तेच त्याप्रमाणे करतायत. म्हणून नाही सुख दुःख मनी एकलिया कानी वजनाचे. तुकाराम महाराज म्हणतात सुख दुःख आम्हाला नाहीच आहे, आम्हाला सुख पण नाहीये आणि दुःख पण नाही. जीवनात जे काही घडते त्या भगवंताच्या इच्छेने घडते. हा ज्यावेळेस आपला दृष्टिकोन राहील त्यावेळेस सुख काय आणि दुःख काय, एखादी कुठली सुखाची घटना घडली तरी ते भगवंताची कृपा आहे, दुःखांची घटना घडली ती सुद्धा भगवंताची कृपा आहे. असा आपला ज्यावेळेस दृष्टिकोन राहील त्यावेळेस तुकाराम महाराज म्हणतात की म्हणून नाही सुख दुःख मनी, मनात सुख पण येत नाही, माझ्या दुःख पण येत नाही. झालो मी निसंग निवांत एकला, भारत्या विठ्ठला घालून या. मी सगळा माझ्या जीवनाचा भार आहे तो विठ्ठलावर घातलेला आहे आणि मी निवांत झालो आहे. तुका म्हणे झालो जयाचा अंकित, तोची माझे हित सर्व जाणे. मी त्या विठ्ठलाचा अंकित झालोय, त्या विठ्ठलाला मी शरण गेलोय, आता माझं सगळं हित तोच जाणणार आहे. अशी त्यावेळेस आपली मानसिकता होते. त्यावेळेस मग जीवनामध्ये सुख दुःखच राहत नाही. त्यामुळे सहन करण्याचा तर प्रश्नच राहत नाही, कारण प्रत्येक जीवनामध्ये घडणारी घटना, येणारं संकट असो किंवा आनंदाची गोष्ट असो, ही आपण भगवंताची कृपा म्हणून त्याला सहन करत असतो. आणि म्हणून भगवंत नेहमी माझं चांगलंच करणारे हा दृष्टिकोन एका भक्ताचा असतो. आणि म्हणून जीवनामध्ये कितीही वाईट परिस्थिती आली तरी भगवंताच्या भक्तीपासून आपण दूर जाता कामा नये. आपलं चिंतन कधी बंद झालं नाही पाहिजे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. कारण भगवंत जे काही करताय माझ्या चांगल्यासाठी करताय, हा दृष्टिकोन आपला नेहमी असला पाहिजे. त्याचप्रमाणे भगवंत ही एका भक्तासाठी मोठी आशा असते. ज्यावेळेस व्यक्तीच्या जीवनामध्ये आशा असते त्यावेळेस त्याची सहनशीलता वाढते. त्याची उदाहरणावरून मी सांगतो. एक पाश्चात्य देशामध्ये एका शास्त्रज्ञाने एक प्रयोग केला. ऍक्च्युली हा प्रयोग थोडा क्रूर आहे, हिंसात्मक आहे, परंतु त्याच्यातली शिकवण फार चांगली आहे म्हणून सांगतो. की त्या शास्त्रज्ञाने काय केलं, एक बादली, एक पाण्याने भरलेलं भांड घेतलं आणि त्या भांड्यामध्ये पाणी भरलं आणि त्या भांड्यामध्ये एक उंदीर पकडला आणि त्या उंदराला त्या पाण्यामध्ये टाकलं आणि ऑब्झर्वेशन केलं की तो उंदीर काय करतोय. तर तो उंदर त्या पाण्यावर पोहायचा प्रयत्न करत होता. एक 8-10 मिनिटं त्याने त्या पाण्यावर पोहायचा प्रयत्न केला आणि त्यावेळेस त्याला समजलं की आता मी जास्त काही पोहू शकत नाही, माझी शक्ती क्षीण होते असं तो म्हटला आणि हळूहळू विचार केला त्याने, तो बुडायला लागला आणि तो त्या पाण्यामध्ये बुडून गेला आणि त्याचा मृत्यू झाला. मग त्या शास्त्रज्ञाने तो उंदीर बाहेर काढला, दुसरा उंदीर घेतला आणि त्या पाण्यामध्ये टाकला आणि त्या पाण्यामध्ये टाकल्यानंतर त्याने बघितलं की तो काय करतोय. तो उंदीर, ह्या दुसऱ्या उंदराने पण तसंच केलं. 8 ते 10 मिनिट तो पाण्यावर पोहायचा प्रयत्न करत होता. त्याला पण आता ज्यावेळेस वाटायला लागला आता मी काही वाचू शकत नाही, तो पण बुडायला लागला पाण्यामध्ये खाली. ज्या क्षणी तो त्या पाण्यामध्ये बुडायला लागला तो उंदीर, त्या क्षणी त्या वैज्ञानिकाने सायंटिस्टने काय केलं
की त्या भांड्याचा नळ चालू केला आणि सगळं पाणी बाहेर वाहून गेलं आणि तो उंदीर वाचला. आता दुसऱ्या वेळेस आश्चर्याची गोष्ट घडली. त्याने काय केलं शास्त्रज्ञाने, दुसऱ्या दिवशी पुन्हा ते भांड भरलं पाण्याने आणि हा जो दुसरा उंदीर जो वाचला होता त्या उंदराला परत त्या पाण्यामध्ये टाकलं आणि मग बघितलं, ऑब्झर्वेशन केलं. तर काय आश्चर्याची गोष्ट घडली की सामान्यतः पहिला उंदीर 8 ते 10 मिनिट फक्त पोहू शकला. दुसऱ्यांदा हा दुसरा उंदीर पण 8 ते 10 मिनिटच पोहू शकत होता. परंतु दुसऱ्या वेळेस त्याच सेम दुसऱ्या उंदराला त्या पाण्यात टाकल्यानंतर तो 3 ते 3.5 तासापर्यंत तो पोहत होता. आता परिस्थिती काय बदलली? कारण त्याच्या मनामध्ये आशा आहे. काल मी थोडा वेळ पोहण्याचा प्रयत्न केला तर मी वाचलो, तर आज पण मी वाचू शकतो, ही जी आशा त्याच्या मनामध्ये निर्माण झाली त्याने त्याची सहनशीलता वाढवली आणि 8 ते 10 मिनिटांमध्ये बुडून मरणारे जे उंदीर आहे तो 3-3.5 तासापर्यंत तो पोहू शकला. म्हणून आपल्या सुद्धा जीवनामध्ये ज्यावेळेस आशा असते की ह्या परिस्थितीमधून भगवंत मला बाहेर काढतील, ही ज्यावेळेस आशा असते ती आशा आपल्याला सहनशीलता प्रदान करते. आणि म्हणून ती आशा भगवंत, एक भक्त नेहमी आशावादी असतो. भक्ताला नेहमी माहित असतं की माझ्या जीवनामध्ये कितीही वाईट परिस्थिती आली तरी भगवंत हे माझे आहेत आणि ते माझी काळजी घेतील. हा आशावादी दृष्टिकोन भक्ताला सहनशील बनवतो. हे आपण म्हणून तो प्रत्येकाच्या जीवनामध्ये आपण हा दृष्टिकोन असला पाहिजे की भगवंत माझे आहेत, ते माझी काळजी घेतील. हे फार महत्वाचं आहे. भक्ती करत असताना खूप वेळा आपल्याला अशा सहनशीलतेला सामोरं जावं लागतं. कधी कधी आपण सेवा करतोय पण सेवेमध्ये आपल्याला रस येत नाही, सेवेमध्ये मन लागत नाही, किंवा आपण जप करतोय, जप करत असताना जपामध्ये आपलं मन लागत नाही, जपामध्ये टेस्ट घेत नाही, तर या गोष्टी सुद्धा आपल्याला सहन करावे लागतात. टेस्ट नसताना जप करणे, मन लागत नसताना जप करणे, मन लागत नसताना सेवा करणे, हे सुद्धा आपल्याला सहन करायचंय. आणि पण सहन करत असताना मनामध्ये ही आशा नेहमीच असली पाहिजे की मी जे जप करतोय ते वाया नाही जाणार आहे. मी जे जप करतोय त्या जपाने माझं शुद्धीकरण होतंय. हळूहळू हळू माझे जे अनर्थ आहे ते माझ्यापासून दूर चालले. एक सुंदर अशी कथा आहे. एकदा अकबर आणि बिरबलाची ही कथा आहे की बिरबल हा फार हुशार होता आणि त्यामुळे अकबर त्याचा नेहमी मान सन्मान करायचा. तर बिरबलाचे खूप सारे शत्रू पण तयार झालेले होते. आणि मग असेच एकदा त्याच्या काही शत्रूंनी त्याच्यावर, त्याचं खूप हुशार आहे काही म्हणजे किती हुशार आहे बघण्यासाठी, एक त्याच्याबद्दल त्याच्या विरुद्ध एक युक्ती केली. त्यांनी काय केलं, काही लोकांनी साखर आणि माती ही एकत्र कालवली आणि मग त्याचं एका पिशवीमध्ये घेऊन ते त्या दरबारामध्ये आले अकबराच्या. आणि मग त्यांनी सांगितलं की हे आम्ही साखर आणि माती एकत्र केली, तर तुमचा बिरबल फार हुशार आहे, तर आम्हाला ही साखर आणि माती तुम्ही त्याने वेगळी करून दाखवावी. परंतु वेगळी करत असताना हात वापरायचा नाही किंवा त्याच्यामध्ये पाणी पण टाकायचं नाही. सामान्यतः लोक विचार करतील पाणी टाकायचं आणि त्याच्यामधून साखर विरघळून जाईल आणि ती वेगळी होईल. हात पण वापरायचं नाही, पाणी पण टाकायचं नाही. मग अकबर बिरबलाकडे बघतो की करता येईल का? तर बिरबल म्हणे हो करता येईल. त्यासाठी काय केलं पाहिजे? बिरबल म्हणे ठीक आहे, माझ्यासोबत चला. बिरबलाने ती माती ज्याच्यात साखर टाकलेली, साखर आणि मातीचं मिश्रण जे होतं ते उचललं आणि सोबत घेऊन सगळ्यांना घेऊन ते जंगलामध्ये जातात. आणि जंगलामध्ये थोडा एक कापड आथरतात आणि त्याच्यावर ते साखर आणि मातीचं मिश्रण ते बिरबल टाकतो. आणि टाकल्यानंतर ते लगे लोक विचारतात कुठं सेपरेट कुठं झालं, हे वेगवेगळं कसं काय झालं, साखर आणि माती तर अजून एकत्र आहे. बिरबल म्हटलं आपण उद्या येऊ, आज नाही होणार, ते उद्या येऊ. दुसऱ्या दिवशी अकबर बिरबल सगळे ते विरोध पार्टीचे लोक सगळेजण तिथं जातात आणि बघतात की ते आश्चर्यकारक की त्या जे कापड आथरलेलं होतं त्याच्यावर फक्त माती असते, साखर त्याच्यात नसते. सगळे म्हणतात अरे साखर कुठे गेली, साखर कुठे गेली. मग बिरबल दूर तिथे एक मुंग्यांचं वारुळ असतं, त्या वारुळामध्ये दाखवतो की तुमची जी साखर आहे ती त्या मुंग्यांच्या वारुळामध्ये आहे आणि मी हात न वापरता आणि पाणी न वापरता तुमची ही साखर आणि माती ही वेगवेगळी केली. त्याच्यातून आपण काय शिकलो की हे जे आपण जे आहोत जीवात्मा हे साखरेप्रमाणे आहे आणि आपल्यामध्ये हे मातीचे कण, हे अनर्थांचे कण आपल्यामध्ये एकत्र झाले. आपलं हे जे कॉम्बिनेशन आहे आता साखर आणि मातीचं आहे. आता त्याला जर वेगळं करायचं असेल तर काय करायचं आहे आपल्याला? फक्त ज्या ठिकाणी मुंग्या आहे, मुंग्या म्हणजे हरिणाम, हरिनामाच्या सानिध्यामध्ये हे साखर आणि मातीचं कॉम्बिनेशन फक्त ठेवायचं. फक्त त्या हरिनामाच्या सानिध्यात ठेवायचं, म्हणजे निरंतर आपल्याला भगवंताचं नामस्मरण करायचंय. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. दुसरं काही करायचं नाही. हळूहळू एक एक मुंगी, एक एक महामंत्र येऊन एक एक साखरेचा दाना दूर दूर आपल्याला बरोबर या अनर्थांपासून दूर करून घेऊन जाणार आहे. आणि एक अशी येईल की ती साखर आणि माती हे सगळं काही वेगळं होणार आहे. शुद्ध साखर आपल्याला एका ठिकाणी मिळणार आहे. त्याच्यातून आपण हे शिकू शकतो
की भक्तीमध्ये हे सगळं काही शुद्धीकरण होणार आहे. आपण आपल्यापासून हे मातीचे कण वेगळे जाणार आहे. त्यासाठी आपल्याला हरिनामावर विश्वास असला पाहिजे आणि जोपर्यंत ही प्रोसेस चालू असेपर्यंत आपल्याला सहनशीलता असली पाहिजे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणखी एक दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की ज्यावेळेस आपल्याला प्रेम असतं त्यावेळेस सहनशीलता ही आपोआपच येते. ज्यावेळेस प्रेम असतं तिथे सहनशीलता आपोआपच येते. सहनशीलता तयार करावी लागत नाही. जसं उदाहरण द्यायचं झालं, एखादी आई आणि तिचं बाळ असतं, तर बाळाची काळजी घेण्यासाठी आईला सहनशीलता खूप वेळा दाखवावी लागते. ते बाळ कधी कधी आईला लाथा मारतं, त्याला वाईट बोलतं, आईला मारतं, आईचं ऐकत नाही किंवा खूप आईला त्रास देतो. परंतु तरीही आईचं त्या बाळाप्रती प्रेम असतं म्हणून आई खूप सहनशीलता दाखवते. त्यासाठी तिला ती सहनशीलता निर्माण करावी लागत नाही. प्रेम असलं की सहनशीलता ही आपोआपच निर्माण होते. त्याचप्रमाणे भगवंताप्रती सुद्धा आपल्याला जर प्रेम असेल तर भगवंताच्या सेवेमधला त्रास आपोआपच आपण सहन करतो. तो त्रास सुद्धा वाटत नाही. आईला बाळाची काळजी घेत असताना तो त्रास असतो, तो त्रास कधी वाटतच नाही. त्यावेळेस तसंच जर भगवंताप्रती आपल्या मनामध्ये हृदयामध्ये प्रेम निर्माण झालं तर तो त्रास हा आपल्याला कधी त्रास वाटणारच नाही. उदाहरण द्यायचं झालं तर श्रीमती राधाराणी, भगवंताप्रती इतकं प्रेम, तर ज्यावेळेस राधाराणीचं अभिमन्यू बरोबर लग्न झालं तर मग राधाराणीला भेटायला, ज्यावेळेस राधाराणीला कृष्णाला भेटायचं असायचं त्यावेळेस राधाराणीची सासू राधाराणीला बाहेर येऊ देत नव्हती. आणि त्यामुळे राधाराणीला घराच्या बाहेर पडायचं असेल तर खूप वेळा काहीतरी कारण सांगावं लागायचं. आणि मग काय कारण सांगायचे, श्रीमती राधाराणी सांगायची की मला पाणी आणायचं, यमुनेवरून पाण्याच्या घागरी भरून आणायच्या आणि मग ते पाण्याचं भांड घ्यायची आणि मग यमुनेकडे जायची, पाणी भरायचं आणि मग कृष्ण तिथं भेटायचे, कृष्ण दिसायचे, कृष्णाचं दर्शन व्हायचं आणि पुन्हा यायचं. आता पुन्हा आल्यानंतर संपलं, पण परंतु पुन्हा पुन्हा ती इच्छा व्हायची, प्रेम आहे हृदयामध्ये. मग पुन्हा काय करायचं, ते पाण्याचं जे भांड आहे ते घरातच ओतून द्यायचं आणि पुन्हा सांगायचं की माझं पाणी संपलंय. पाण्याच्या निमित्ताने बाहेर पडायचं, पुन्हा घेऊन यायचं ते पाणी भरलेलं भांड, पुन्हा पाणी ओतून द्यायचं, पुन्हा यमुनेकडे जायचं. आता बघा, याच्यामध्ये एखादं पाण्याचं जड भांड डोक्यावर घेऊन नाही ना, हा त्रास आहे. परंतु कृष्णापती प्रेम असल्यामुळे तो त्रास हा त्रास वाटतच नाही. उलट त्याच्यामध्ये आनंद येतोय. म्हणजे सेवेमध्ये सुद्धा आपल्याला आनंद येईल ज्यावेळेस भगवंताप्रती आपलं प्रेम असेल. श्रीमती राधाराणीच्या आपण उदाहरण समजू शकतो. सीता मातेचं उदाहरण आहे की सीता मातेचा गर्भ म्हणजे लहानचे मोठंपण हे एका राजघराण्यामध्ये झालं. कधी गरिबी बघितलेली नाहीये, कधी झोपडी काय असते ते माहिती नाहीये, फक्त महलामधलं सुखाचं जीवन जगलेली सीता माता. प्रभू रामचंद्र ज्यावेळेस वनवासामध्ये निघतात तर त्यावेळेस सगळं ऐश्वर अयोध्येतलं सोडून ती पण प्रभू रामचंद्रांबरोबर जंगलातलं दुःख सहन करायला तयार होते. कारण का, इथं प्रेम आहे. प्रेम आहे तर सहनशीलता आपोआपच येते. त्यासाठी जंगलातलं दुःख वाटणारच नाही, कारण प्रभू रामचंद्र तिथं आहे. आजकालच्या जगामध्ये असं होईल का? आजच्या जगामध्ये जर एखाद्या व्यक्तीची जर प्रॉपर्टी गेली, त्याने सांगितलं की मला वडिलांची प्रॉपर्टी नको, तर काय होईल? कदाचित सगळ्यात पहिले डिवोर्स होईल. असंच एक आता रिसेंटली झालेलं उदाहरण आहे की एका मोठ्या देशाचा जो राष्ट्रपती होता, जोपर्यंत तो राष्ट्रपती होता तोपर्यंत त्याची पत्नी त्याच्यासोबत नेहमी असायची. आणि ज्यावेळेस इलेक्शनचा दुसरं इलेक्शन सुरू झालं, अजून रिझल्ट पण आला नाही आणि तिला वाटलं की आता हा इलेक्शन जिंकणार नाहीये, त्याच्या अगोदरच सोडून दिला. परंतु ज्यावेळेस प्रेम असतं त्यावेळेस मग कितीही वाईट परिस्थिती येवो, संकटाची परिस्थिती यावो, आपल्याला वनवासामध्ये जरी जावं लागलं तरी तो वनवासाचं दुःख सुद्धा सहन करण्याची तयारी होते ज्यावेळेस प्रेम असतं. त्याचप्रमाणे आपल्याला सुद्धा जर भगवंताप्रती प्रेम निर्माण झालं तर सहनशीलता वेगळी निर्माण करावी लागणार नाही. आणि कधी कधी आपल्याला नेहमी असं वाटतं की भगवंताने दुःख का दिलं, भगवंत असे का करतात. पण हे लक्षात ठेवलं पाहिजे की प्रत्येक वेळेस येणारं दुःख किंवा वाईट घटना जीवनात घडणारी ही वाईटच असते असं नाहीये. कधी कधी भगवंताला आपल्याकडून काही कार्य करून घ्यायचं असतं. कोण कार्य तुम्ही कर कोणद्वारे. भगवंताला कधी कधी वेगवेगळ्या व्यक्तींकडून वेगवेगळे कार्य करून घ्यायचे असतात. म्हणून कधी कधी काही वेगळी विचित्र परिस्थिती, अवघड परिस्थिती भगवंत निर्माण करत असतात. जसे शिल प्रभुपादांच्या जीवनात घडलेली घटना आहे. 1969 म्हणजे इस्कॉन स्थापन होऊन काहीच दिवस झाले होते. प्रभुपादांनी लॉस एंजेलिस अमेरिकेमध्ये एक मंदिर स्थापन केलं, रुक्मिणी द्वारकाधीश. फार सुंदर मंदिर होतं, सगळ्या तिथं सुविधा होत्या. मग प्रभुपादांचा प्लॅन असा होता की त्या रुक्मिणी द्वारकाधीश मंदिरामध्ये लॉस एंजेलिस मध्येच फक्त राहायचं, कुठेच प्रवास करायचा नाही
आणि जगभरातल्या जे भक्तांना त्या लॉस एंजेलिसच्या मंदिरामध्ये बोलवायचं, मग तिथंच त्यांना ट्रेनिंग द्यायचं आणि मग ते भक्त बाहेर जाऊन प्रचार करतील, सेवा करतील आणि अशा प्रकारे प्रचार होईल. आणि त्यांनी लॉस एंजेलिस मंदिरामध्ये बसायचं आणि तिथं फक्त ट्रान्सलेशन करायचं, हा शिल प्रभुपादांचा प्लॅन होता. आणि भारतामध्ये तर त्यांना प्रचार करण्याची बिलकुल इच्छा नव्हती, कारण भारतातून परेशान होऊन प्रभुपाद गेलेले होते. एकदा एक भक्त, प्रभुपादांचे पाश्चात्य भक्त हिंदी शिकण्याचा प्रयत्न करत होते. प्रभुपादांनी त्यांना विचारलं, तुम्ही हिंदी का शिकताय? तर ते म्हटले की ज्यावेळेस आपल्याला भारतात प्रचार करायला जावं लागेल त्यावेळेस मला ह्या हिंदीचा फायदा होईल. प्रभुपाद म्हणे, बिलकुल नाही, आपल्याला ते भारतात प्रचार काही करायचा नाही, भारतात कोणीच भक्त बनणार नाही. इतके परेशान झालेले होते प्रभुपाद. आणि त्यांनी प्लॅन असा केला होता की लॉस एंजेलिसच्या मंदिरामध्ये, रुक्मिणी द्वारकाधीश मंदिरामध्ये राहायचं, तिथे एक ट्रेनिंग सेंटर सुरू करायचं, डिओटी ट्रेनिंग सेंटर, आणि तिथे ट्रान्सलेशन करायचं आणि तशा प्रकारे प्रचार करायचा. परंतु काही घटना अशा घडल्या की प्रभुपादांना पूर्ण प्लॅन बनवावा लागला, बदलावा लागला. काही तिथले जे त्यांचे प्रभुपादांचे शिष्य हे चुकीच्या व्यक्तींच्या संपर्कात आले आणि त्यांनी प्रभुपादांचं इस्कॉन टेक ओव्हर करण्याचा प्रयत्न केला. एक प्रभुपादांनी जे पुस्तक छापले त्यावेळेसचे, त्याच्यावरून फाउंडर आचार्य नाव त्यांनी कट करून टाकलं, प्रभुपाद नाव हे कट करून टाकलं, फक्त एसी भक्तिवेदांत. बघा किती, जो व्यक्ती पुस्तक लिहितोय त्याचंच नाव त्यांनी कटछाट केली, फाउंडर आचार्य काढून टाकलं, प्रभुपाद काढून टाकलं. त्यानंतर प्रभुपादांकडे वेगवेगळे भक्त जे लेटर पाठवत होते ते लेटर ते अडवून धरायचे, काहीच लेटर प्रभुपादांना दाखवायचे, काही लेटर दाखवत नव्हते. शिल प्रभुपादांनी त्यावेळेस लॉस एंजेलिस शहरामध्ये रथयात्रा त्यावेळेस आयोजित केली. आणि ज्यावेळेस रथयात्रेचा दिवस होता, प्रभुपादांना वाटलं की मी रथावर बसावं. ह्या लोकांनी प्रभुपादांना रथावर बसू दिलं नाही. त्यांच्या शिष्यांनी, बघा, ज्यांना प्रभुपादांनी भक्त बनवलं, ज्यांच्यासाठी प्रभुपादांनी एवढं मोठं सॅक्रिफाईस केलं, त्याग केला, तेच भक्त त्यांचे चुकीच्या लोकांच्या संपर्कात आल्यामुळे त्यांनी अशा प्रकारे प्रभुपादांना त्रास एक प्रकारे द्यायला सुरुवात केली आणि इस्कॉन टेक ओव्हर करायचा प्रयत्न केला. म्हणजे शिल प्रभुपादांचा पूर्ण प्लॅन त्यांच्या डोळ्यासमोर त्यांना अयशस्वी होताना दिसतो. शिल प्रभुपादांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. शिल प्रभुपाद रुक्मिणी द्वारकाधीशच्या विग्रहासमोर गेले आणि तिथं ते अक्षरशः रडले की तुमची जी इच्छा आहे की आता इथून मी बाहेर पडावं, तर त्याप्रमाणे मी आता बाहेर पडेल. मग शिल प्रभुपाद तिथून बाहेर पडले आणि मग जगभर प्रचार झाला, भारतामध्ये प्रचार झाला. कदाचित जर प्रभुपादांचे त्याच परिस्थितीमध्ये राहिले असते, प्रभुपाद तिथेच राहिले असते, तर कदाचित भारतामध्ये एवढा प्रचार झालाही नसता. परंतु कधी कधी जीवनामध्ये भगवंत अशा समस्या, असे संकट निर्माण करतात, परंतु आपल्याला त्यावेळेस वाटत असतं की ते संकट आहे, ते समस्या आहे, परंतु भविष्यात त्याच्यातून काही मोठी चांगली घटना सुद्धा घडायची हे भगवंताचा प्लॅन असू शकतो, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि असा एक विचार आपण केला पाहिजे की माझ्या जीवनात जे काही दुःख आहे, ते संकट आहे, ते याच्यापेक्षा मला जास्त यायला हवे होते, इतके मी पाप केले, परंतु भगवंताच्या कृपेने माझ्या जीवनात फार कमी संकट येत आहे. असा जर दृष्टिकोन आपल्याला असेल तर नक्कीच आपली सहनशीलता वाढेल. म्हणजे आपण जीवनात येणारे संकट हे माझ्या पास्ट पापकर्मांची फळं आहेत हे समजून ज्यावेळेस ते भोगतो, परंतु भोगत असताना भगवंताला आपण दोष देत नाही, तर भगवंताची आपण नेहमी आराधना करतो, भक्ती करतो आणि संयमाने त्याच्या कृपेची ज्यावेळेस आपण वाट बघतो, असा व्यक्ती मुक्तीसाठी अधिकारी बनतो. मुक्ती ही त्याचा अधिकार बनते असे या श्लोकामध्ये सांगितले. हा सहनशीलतेचा दुसरा स्तर आहे. आणि सहनशीलतेचा तिसरा स्तर म्हणजे कुंती महाराणींचा. कुंती महाराणी म्हणतात की विपदः संतुताः शाश्वतत्र जगद्गुरो भवतो दर्शनम यस्य पुनर्भव दर्शनम. कुंती महाराणी म्हणतात की हे भगवंता, अशा प्रकारचे संकट तुम्ही मला पुन्हा पुन्हा द्या. पुन्हा पुन्हा का द्या? कारण जर संकट आले माझ्या जीवनामध्ये, तर त्या संकटांमध्ये मी ज्यावेळेस तुमचं आराधना करेल, तुमची धावा करेल, तर तुमचं दर्शन मला नेहमी होईल. आणि तुमचं दर्शन मला झाल्यानंतर मला जन्म मृत्यूचं दर्शन घ्यावं लागणार नाही. हा फार हायेस्ट स्तर आहे, तो आपण म्हणू शकत नाही. आपण म्हणू शकत नाही की मला किडनी स्टोन पुन्हा पुन्हा द्या, कारण किडनी स्टोन आल्यानंतर मला दुःख होतं, मग मी भगवंताचं जास्त भक्ती करू शकतो किंवा आराधना करू शकतो. परंतु एवढं तरी समजू शकतो की हा एक हायेस्ट स्तर आहे. आपण एवढं जरी विचार केला की किडनी स्टोन माझ्या दुःखामुळे आलेले, माझ्या पाप कर्मामुळे आले, इतक्या स्तरापर्यंत जरी आपण गेलो तरी आपली सहनशीलता बऱ्याच प्रमाणात वाढू शकते. हा एकदम हायेस्ट आहे कुंती महाराणीचा, की माझ्यावर दुःख अजून द्या, संकट अजून द्या. तुकाराम महाराज सुद्धा ह्याच स्तराचे होते. एका अभंगामध्ये तुकाराम महाराज म्हणतात की बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे या दुष्काळे पीडा केली. दुष्काळ पडला होता
आणि सगळं काही त्यांचं निघून गेलं, दुकान निघून गेलं, बिझनेस निघून गेला, सगळं लॉस झाला, सगळं लोकांनी घेऊन गेले. तर तुकाराम महाराज म्हणतात बरं झालं हे सगळं दिवाळा निघालं, या दुष्काळामध्ये पीडा केली. अनुतापे तुझे राहिले चिंतन, झाला हा वमन संसार. या अनुतापामध्ये, या दुःखामध्ये तुझं चिंतन मला राहिलं. हे जर दुःख मला नसतं तर तुझं चिंतन राहिलं नसतं. जसं कुंती महाराणी म्हणतात की पुन्हा पुन्हा दुःख दे, तसंच तुकाराम महाराज म्हणतात की अनुतापे तुझे राहिले चिंतन, झाला हा वमन संसार. हा वमन संसार मला आता आवडीचा नाही राहिला माझ्या. बरे झाले देवा बाईल कर्कशा, बरी हे दुर्दशा जनामध्ये. बरं झालं माझी पत्नी ही भांडणारी मिळाली, कर्कश मिळाली. खूप वेळा काही लोक कंप्लेन करतात की माझी पत्नी खूप भांडते, खूप भांडते. पण तुकाराम महाराज म्हणतात बरं झालं भांडणारी पत्नी बरी, असं तुकाराम महाराज म्हणतायत. बरे झाले हे दुर्दशा जनामध्ये, बरे झाले जगी पावलं अपमान, बरे झाले गेले धन गुरे ढोरे. हे गुरे ढोरे धन बरं झालं माझं निघून गेलं. बरे झाले नाही धरिली लोक लाज, बरे आलो तुला शरण देवा. या लोकांची लाज धरली नाही, तुला शरण आलो हे बरं झालं. बरे झाले तुझे केले दिवाईल, लेकरे बाई उपेक्षली, तुका म्हणे बरे एकादशी व्रत, केले उपवासी जागरण. हा हायेस्ट स्तर झाला. असं आपण प्रार्थना नाही करू शकत, पण हा एक स्तर आपण समजू शकतो की हायेस्ट भक्त जे भगवंताचे वरिष्ठ भक्त आहे ते या प्रकारे त्यांचा जो सहनशीलतेचा स्तर आहे तो याच्यापासून आपण समजू शकतो. आता थोड्या वेळामध्ये भक्तीचे सहनशीलतेचे वेगवेगळे प्रकार आणि ती सहनशीलता कशी आपण निर्माण करायची याच्याबद्दल आपण थोडक्यात चर्चा करू. तर सहनशीलतेचे प्रकार, वेगवेगळे प्रकार आहे. त्यातला सहनशीलतेचा पहिला प्रकार म्हणजे शारीरिक सहनशीलता, फिजिकल टॉलरन्स. बघा हे जे शरीर आहे हे व्याधींचं मंदिर, याला व्याधी मंदिर असं म्हटलेलं आहे. याच्यामध्ये अनेक प्रकारचे आजार आहे. आता करोनाचा संसर्ग आपण बघतोय, किती जे करोनाचे पेशंट आयसीयू मध्ये असतात त्यांच्याकडे जर आपण बघितलं तर फार वाईट परिस्थिती असते. एखादा मासा पाण्यातून बाहेर काढल्यानंतर जसा तडफडतो तसा जो आयसीयू मध्ये खूप जास्त प्रमाणात निमोनिया झालेला जो पेशंट असतो तो ऑक्सिजनसाठी किंवा त्या श्वासासाठी तडफडत असतो. ते शारीरिक दुःख सहन करावं लागतं. फक्त करोनाच नाही, अनेक प्रकारचे शारीरिक आजार असतात. किडनीचे आजार, लिव्हरचे आजार, कॅन्सरचे आजार, आणि कधी ना कधी प्रत्येकाला हे येणारच आहे. म्हणजे जन्म मृत्यू जरा व्याधी या चक्रातून आपण वाचू शकत नाही. तसं व्याधी जी आहे आज न उद्या प्रत्येकाला त्याच्यातून जावंच लागणार आहे. प्रत्येकाला त्या संकटांना समोर जावंच लागणार आहे. आणि ते गेल्यानंतर ते सामोरे जात असताना आपल्याला सहनशीलता फार गरजेची आहे. ती सहनशीलता आपण ठेवली नाही तर आपण विचलित होऊन जाऊ आणि मृत्यूच्या वेळेस तर ह्याच आजारांचा इतका त्रास आपल्याला होणार आहे. आणि त्याने जर आपण खूप जास्त विचलित होऊन गेलो आणि शारीरिक सहनशीलता आपल्यामध्ये नसेल तर मग आपण मृत्यूच्या वेळेस भगवंतावर आपलं चिंतन करू शकत नाही, भगवंतावर आपलं मन लागू शकणार नाही. आणि म्हणून शारीरिक सहनशीलता आपल्याला प्रत्येकाला निर्माण करणं फार गरजेचं आहे. आणि मग शारीरिक सहनशीलता कशी निर्माण करायची? शारीरिक सहनशीलता ही तपस्येने निर्माण होते. आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये थोडी तरी तपस्या असलीच पाहिजे. भक्तीमध्ये असं पण नको की बिलकुल तपस्या नाही आणि खूप जास्त तपस्या आहे. ह्या दोन्ही प्रकारची भक्ती योग्य नाही. भक्तीमध्ये थोडी तरी थोड्या प्रमाणात तरी तपस्या असली पाहिजे. बिलकुल तपस्या नसल्यानंतर मग आपण खूप हॅपी गो लकी होतो. आपल्याला कुठल्याही प्रकारे शारीरिक त्रास सहन करायची क्षमता आपली राहत नाही. आणि खूप जास्त जर त्रास असेल, खूप जास्त संकट असतील, तपस्या असेल, मग त्या तपस्येवरच आपली जास्त एनर्जी खर्च होते. आपण भक्तीवर जास्त कॉन्सन्ट्रेशन करू शकत नाही. आणि भक्तीमध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये तरी सहनशीलता ही फार गरजेची आहे. एकदा मी वृंदावनला गेलो होतो. वृंदावनमध्ये नंदगाव जवळ जे आशेश्वर महादेव मंदिर आहे तर तिथे मी एक आश्चर्याची गोष्ट बघितली. तिथं राहणारे काही साधू होते. एक साधूने एक असं गोल सर्कल केला होता. तर सर्कल, अग्नीचा सर्कल, लाकूड लावलेले होते, लाकडं सर्कलमध्ये, आणि त्यांना अग्नी लावला होता आणि त्याच्यामध्ये बसून हरे कृष्ण महामंत्राचा जप करत होता. मला आश्चर्य वाटलं की जप करायचा आहे तर शांत निवांत झाडाखाली बसून जप करू शकतात. हे आग बाजूला लावून तो जप करण्याची काय म्हणजे गरज आहे असं मला त्यावेळेस समजलं नाही. परंतु नंतर थोडा विचार केल्यानंतर जो व्यक्ती चटके बसत असताना सुद्धा जप करू शकतो तो व्यक्ती चांगल्या परिस्थितीत सहज जप करेल. म्हणजे ती एक प्रॅक्टिस होती. जसं एखादा क्रिकेटर प्रॅक्टिस करतो की मोठ्या मॅचच्या अगोदर
पहिले नेटमध्ये नॅट प्रॅक्टिस करत असतो, तसेच हे साधू हे स्वतःहून त्रास देऊन त्या त्रासाच्या सिच्युएशन मध्ये जपाचा प्रयत्न करत असतात, जेणेकरून खरी मॅच ज्यावेळेस येईल, मृत्यूचा सामना ज्यावेळेस करावा लागेल, त्यावेळेस आपलं चित्त हे हरिनामावर लागेल. म्हणून आपण खूप वेळा बघतो की हिमालयामध्ये सुद्धा बर्फांमध्ये जाऊन साधू तपश्चर्या करत असतात. स्वतःहून ते आपला फिजिकल टॉलरन्स किंवा शारीरिक सहनशीलता हे वाढवत असतात, जेणेकरून ते त्यांचं जे मन आहे ते भगवंतावर जास्तीत जास्त लावू शकतात. आणि श्रीमद भागवतम मध्ये पण उदाहरण आहे. ध्रुव महाराज ज्यावेळेस तपश्चर्याला गेले त्यावेळेस त्यांनी ती तपश्चर्या केली, एकदम अवघड तपश्चर्या केली. 3 दिवसातून ते एकदा, सुरुवातीच्या काळामध्ये 3 दिवसातून एकदा ते फळं खात होते. तिरात्रांते कपित्थ बद्राशण आत्मवृत्त अनुसारेन मासम निन्ने अर्चयम हरिन. 3 दिवसातून एकदा ते फक्त फळं खायचे. त्यानंतर काही दिवसानंतर तर त्यांनी फक्त पाणी प्यायला सुरुवात केली. नंतर फक्त हवेवर ते जगत होते आणि नंतर ते पण बंद केलं. 3 दिवसातून एकदा फक्त फळं खाणं सोपी गोष्ट नाहीये. आपण दिवसातून 3 वेळा खातो. ध्रुव महाराज 3 दिवसातून एकदा घ्यायचे, आपण ते दिवसातून 3 वेळा घेतो. ठीक आहे, पण आपण त्यांचं अनुकरण नाही करू शकत. याच्यामध्ये श्लोकामध्ये सांगितलंय की आत्मवृत्ती अनुसार, प्रत्येकाची आत्मवृत्ती त्याच्या परिस्थितीनुसार तपश्चर्या करायची. आपण जर म्हटलं आम्ही पण ध्रुव महाराजांसारखी तपश्चर्या करणार, आपण पण 3 दिवसानंतर एकदा, 3 दिवसातून एकदाच खाणार, तर आपली पण पुण्यतिथी लवकरच येईल. आपल्याला तसं नाही करायचं, अनुकरण नाही करायचं. परंतु तशी तपश्चर्या थोड्या फार प्रमाणामध्ये तरी तपश्चर्या आपल्या जीवनामध्ये असली पाहिजे. प्रभुपादांच्या जीवनामध्ये सुद्धा प्रभुपादांनी किती तपश्चर्या केली. ज्यावेळेस प्रचार करण्यासाठी पाश्चात्य जगामध्ये ते निघाले, तर त्या प्रवासामध्ये त्यांना हार्ट अटॅक आले. तो जहाजाचा प्रवास, इतकं सगळं दुःख, तो शारीरिक दुःख आहे, ते सगळं त्यांनी सहन केलं. तिथे गेल्यानंतर सुद्धा काही सगळ्या परिस्थिती सुरुवातीला सुखदायक नव्हत्या. सुरुवातीच्या काळामध्ये सुविधा नव्हत्या, एक बाथरूम होतं आणि इतके सारे शिष्य सगळ्यांना एकाच बाथरूम मध्ये आंघोळ करायची. प्रभुपाद सुद्धा त्यांच्या रांगेमध्ये लागायचे. आणि प्रचार करत असताना इतका प्रवास हा नेहमी सुखकारक असेल असं नाहीये. प्रत्येक ठिकाणी सुविधाच मिळतील असं नाहीये. प्रभुपाद एकदा अलाहाबादला गेलेले होते आणि तिथं कुंभमेळ्यासाठी, आणि तिथं खूप थंडी होती, आणि त्या थंडीमध्ये सुद्धा प्रभुपादांना गार पाण्याने त्या वयामध्ये आंघोळ करावी लागली. ती सहनशीलता प्रभुपादांनी तिथं दाखवली. त्यानंतर एकदा श्रील प्रभुपादांच्या जीवनामध्ये एकदा ते दवाखान्यामध्ये गेले होते, आणि दवाखान्यामध्ये गेल्यानंतर त्यांना एक इंजेक्शन लावायचं होतं. इंजेक्शन मोठं होतं आणि ते डॉक्टरांनी त्यावेळेस प्रभुपादांना ते इंजेक्शन टोचलं, तर प्रभुपादांना त्रास झाला. ऑब्व्हियसली 70 वर्ष वय, प्रभुपाद एकदम बारीक होते, आणि ते इंजेक्शन टोचल्यानंतर प्रभुपादांना थोडा त्रास झाला. तो त्यांचे शिष्य त्यांच्या सोबत होते, त्यांना ते बघवलं नाही की प्रभुपादांना ते इंजेक्शनचा त्रास होतो. बाहेर आल्यानंतर त्या शिष्यांनी प्रभुपादांना विचारलं की प्रभुपाद, जे इंजेक्शन होतं ना, ते फार म्हणजे टोचलं का, फार दुःखदायक होतं का, वॉज इट इज पेनफुल? प्रभुपादांनी उत्तर दिलं, येस इट वॉज पेनफुल बट वी आर टॉलरंट. हा, ते दुःखदायक होतं, परंतु आपण सहनशील आहोत. ही सहनशीलता प्रभुपादांनी पूर्ण त्यांच्या जीवनामध्ये दाखवली. पूर्ण प्रचार कार्यामध्ये खूप सारं शारीरिक कष्ट, शारीरिक सहनशीलता प्रभुपादांनी दाखवून दिली. प्रभुपादांनीच नाही, प्रभुपादांच्या अनेक शिष्यांनी, पाश्चात्य जगामध्ये जन्माला आलेले, ते सुखसोयींच्या घरामध्ये वाढलेले, पण ज्यावेळेस ते भारतामध्ये आले तर त्यांना सुद्धा खूप त्रास सहन करावा लागला. मायापूरचं मंदिर बांधत असताना, जुहू मंदिर बांधत असताना अनेक इनकन्व्हिनियन्स किंवा त्रासाला त्यांना सामोरे जावं लागलं. डास होते, राहायची सोय नव्हती, आंघोळीची सोय नव्हती. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा प्रचार कार्यामध्ये हे सगळं शारीरिक त्रास त्यांनी सहन केला. ज्यावेळेस आपण शारीरिक त्रास सहन करतो तर शारीरिक सहनशीलता आपली वाढते. म्हणून आपणही मोठ्या आपल्याला तपश्चर्या करण्याची गरज नाहीये. उद्यापासून आपल्याला काही आपल्या बाजूला आग लावून त्याच्यामध्ये 16 माळा करायची गरज नाहीये. पण आपण ऍटलिस्ट काही छोटे छोटे तपस्या करू शकतो. सकाळी लवकर उठणे, किंवा ज्यावेळेस एकादशी असेल त्यावेळेस उपवास करणे, निर्जल एकादशीच्या दिवशी निर्जल उपवास करणे, अशा छोट्या छोट्या गोष्टी. आणि त्याने जरी नाही केल्या तर कमीत कमी 16 माळी करणे आणि नियमांचं पालन करणे, ही जी एक तपस्या आहे सगळ्यात मोठी, ही जरी आपण पालन केलं तरी आपली शारीरिक सहनशीलतेचा स्तर आहे हा आपला नक्कीच वाढेल. कधी कधी आपण यात्रेला जातो आणि यात्रेला गेल्यानंतर प्रत्येक वेळेस सुविधा मिळेलच आपल्याला असं नाही, असं मिळेलच असं नाहीये. कधी कधी यात्रेमध्ये गेल्यानंतर बस आपल्याला दूर सोडते आणि तिथून आपलं जे अकोमोडेशन असतं, राहायची व्यवस्था ही फार दूर असते. त्यावेळेस आपल्याला सगळे ओझे घेऊन दूर जावं लागतं आपल्या राहण्याच्या ठिकाणी. हे ऍक्च्युली बघायला गेलं तर आपण अशा वेळेस दोष देतो, काय यात्रा कमिटी आहे, काय लोक आहे, काय मॅनेजमेंट आहे.
पण अशा वेळेस आपण विचार केला पाहिजे की ही तपस्या ही माझ्यासाठी फायद्याची, याच्यामुळे माझी शारीरिक सहनशीलता वाढते. कधी कधी आपण यात्रेमध्ये आपलं जे राहायची व्यवस्था आहे, आपण हॉट वॉटर बाथ फॅसिलिटी अवेलेबल टिक केलेलं असतं, तिथे गरम पाणीच नसतं. अशा वेळेस खूप विचलित होऊन जाण्याची गरज नाही. खूप वेळा काय होतं आपल्याला, अशा वेळेस आपण इतकं विचलित होऊन जातो छोट्या गोष्टींनी की आपल्या यात्रेतच मग मन लागत नाही, आणि मग आपला मूड कमी होऊन जातो, मूड डाऊन असतो. मग यात्रेतले लेक्चरमध्ये किंवा धाम दर्शनामध्ये आपण एवढे उत्साही नसतो. परंतु त्याला निगेटिव्हली न घेता या गोष्टींना आपण असं पॉझिटिव्हली घेतलं पाहिजे की या जीवनातल्या छोट्या छोट्या समस्या हे माझं शारीरिक सहनशीलता वाढवत आहे, जेणेकरून एक दिवस ज्यावेळेस मला खरंच खूप मोठ्या शारीरिक दुःखांना सहन करावं लागेल, ते मी सहन करू शकेल आणि माझं मन आहे मी भगवंतावर पण त्यावेळेस लावू शकेल. हा दृष्टिकोन जर आपला असला तर ही शारीरिक सहनशीलता आपण नक्कीच दाखवू शकतो. त्याचा दुसरा प्रकार आहे भावनिक स्तरावरची सहनशीलता. त्याच्यामध्ये रिलेशनशिप येतात, आपले नातेसंबंधाची सहनशीलता. बघा, कुठल्याही दोन व्यक्तीला जर एकत्र राहायचं असेल किंवा नातेसंबंध आपल्याला जपायचे असतील, त्यासाठी सहनशीलता 5 गोष्टींची गरज असते. एक तर नम्रता, सहनशीलता, क्षमाशीलता, त्यानंतर संयम आणि एकमेकांची स्तुती करण्याचा गुण. ह्युमिलिटी, टॉलरन्स, अप्रिसिएशन, पेशन्स अँड फॉरगिव्हनेस. या 5 गोष्टी कुठल्याही नात्यामध्ये फार महत्वाच्या असतात. सगळ्यात महत्वाची सहनशीलता त्याच्यामध्ये असते. कारण मग ते डिवोटी सर्कल असो, डिवोटी रिलेशनशिप असो किंवा आपले नातेवाईकांचे रिलेशनशिप असो, कशामध्ये सुद्धा हा सहनशीलता फार गरजेची असते. कारण खूप वेळा समोरच्याचा स्वभाव आपल्याला आवडेलच असं नाही. खूप वेळा लोकांचा स्वभाव आपल्याला आवडत नाही, लोकांचे बोलणं आपल्याला आवडत नाही, कधी कधी त्यांची वागणूक आपल्याला आवडत नाही. परंतु जर आपण सहनशीलता जर ठेवली तर आपलं जे नातं आहे ते घट्ट होऊ शकतं, की लॉंग टर्म आपलं ते नातं टिकू शकतं. अशा वेळेस आपण विचार केला पाहिजे की मी परफेक्ट नाहीये, तर मी इतरांकडून परफेक्शनची अपेक्षा कशी करू शकेल. जर माझ्यात काही दोष आहे तर इतरांमध्ये पण दोष असतील. जर मी इतरांना सहन करतोय तर लोक पण मला सहन करताय. असं जर आपण दृष्टिकोन ठेवला तर नक्कीच आपण हा जो इमोशनल लेवलचा, भावनिक लेवलचा जो सहनशीलता आहे ती वाढवून आपले नातेसंबंध घट्ट करू शकतो. श्रील प्रभुपादांच्या जीवनातून हे आपण बघू शकतो. श्रील प्रभुपाद ज्यावेळेस पाश्चात्य देशामध्ये गेले तर तिथे सगळे हिप्पी होते. त्यांचं कल्चर वेगळं, त्यांचं वागणूक वेगळं, आणि त्यांच्याशी संबंध प्रस्थापित करण्यासाठी आणि हिप्पी लोकांशी संबंध नातं जोडण्यासाठी प्रभुपादांना खूप सहन करावं लागलं. अनेक घटना आहेत. खूप वेळा प्रभुपादांना एकदा एक व्यक्ती तर मारण्यासाठी त्यांच्या मागे धावला, प्रभुपादांनी सहन केलं. एकदा एक भक्त, नवीनच भक्त बनलेला होता, आता ते मोठे महाराज आहे, परंतु त्या काळी ते नवीन होते. ते प्रभुपादांसोबत ते एकदा बसलेले होते, तर प्रभुपादांना भूक लागली. प्रभुपादांनी त्यांना सांगितलं की मला भूक लागली, मला काहीतरी खायला द्या. तर तिथे एक ऍपल, सफरचंद होतं. त्यांनी ते सफरचंद उचललं, नवीन भक्त होते, काही माहिती नाही, स्वतः अर्ध खाल्लं आणि नंतर ते प्रभुपादांना अर्ध उरलेलं दिलं. ते कल्चरच वेगळं होतं. आता त्याच वेळी जर प्रभुपादांनी त्यांना रागवलं असतं, काढून टाकलं असतं इस्कॉन मुवमेंट मधून, तर ते आज संन्यासी किंवा महाराज झाले नसते. परंतु प्रभुपादांनी सहनशीलता, नात्यांची सहनशीलता दाखवली आणि वेगळ्या कल्चरच्या लोकांशी सुद्धा एक वडील आणि मुलाचं घट्ट नातं त्यांनी तयार केलं. हे सहनशीलतेमुळे शक्य झालं. जर सहनशीलता प्रभुपादांनी दाखवली नसती तर मग हे इतके मोठे रिलेशनशिप आणि इतका मोठा प्रचार प्रभुपादांकडून झाला नसता. ते म्हणून हा इमोशनल, भावनिक लेवलची सहनशीलता ही फार गरजेची आहे. त्याच्यानंतर पुढचा जो स्तर येतो तो म्हणजे मानसिक लेवलची सहनशीलता. त्याच्यामध्ये आपले वेगवेगळे अनर्थ येतात. शारीरिक लेवलची सहनशीलता एक वेळ सोपी, पण मानसिक लेवलची सहनशीलता ही फार अवघड असते. त्याच्यामध्ये हे काम, क्रोध, लोभ, मोह, द्वेष, अहंकार सगळं आहे. राग, आपला अँगर म्हणतो आपण त्याला, क्रोध. बघा की छोट्या छोट्या गोष्टींमधून आपल्याला राग येतो आणि कधी कधी जर तो आपण नियंत्रित नाही केला तर त्या रागामुळे फार मोठा समस्या निर्माण होऊ शकते. असंच एकदा एक बातमी मी वाचली होती की एकदा एका पत्नीने पतीसाठी जेवण बनवलं आणि त्या जेवणामध्ये ती मीठ टाकायला विसरली. ते ज्यावेळेस ते पतीने खाल्लं, त्याच्या मीठ नव्हतं, तर त्याला खूप राग आला. त्या दोघांमध्ये खूप भांडण झालं. इतकं भांडण झालं की त्या पतीने त्या पत्नीची हत्याच करून टाकली. छोटीशी गोष्ट आहे, छोटासा राग आला, तो सहन नाही केला तर त्या रागातून इतकी मोठी घटना घटू शकते. आणि म्हणून राग येणं हे नॅचरल आहे, ते सहन करण्यासाठी आपल्याला शिकलं पाहिजे. राग येणं हे नॅचरल आहे, पण ती सहन करण्याची क्षमता आपण निर्माण केली पाहिजे. जसं उदाहरण द्यायचं झालं तर आपण ज्यावेळेस उपवास करतो, जर निर्जल उपवास आहे, त्यावेळेस
आपल्याला भूक लागणं हे नॅचरल आहे, किंवा मनामध्ये जेवण करावं, काही खावं हा विचार येणं नॅचरल आहे. पण त्यावेळेस आपण ते सहन करतो, तो भुकेला सहन करतो आणि काही खात नाही. त्याचप्रमाणे मनामध्ये काही घटना घडल्यानंतर अँगर येणं, क्रोध येणं हे नॅचरल आहे. परंतु त्याच्यापासून जर ते आपण सहन करायला जर शिकलो तर मोठ्या संकटांपासून आपण वाचू शकतो. म्हणून हा जो सहनशीलता आहे, हे आपण जसे मसल बिल्डिंग करतो, एखादा बॉडी बिल्डर आहे तो मसल बिल्डिंग करतो त्याप्रमाणे सहनशीलता बिल्डिंग करायची. हळूहळू तो नेहमी वजन उचलत राहतो, त्याची मसल मग वाढते. तसंच आपण छोट्या छोट्या गोष्टी जर सहन करायला शिकलो तर एक वेळेस आपली सहनशीलता खूप वाढू शकते आणि आपण मोठ्या मोठ्या संकटांना सामोरे जाऊ शकतो. त्यानंतर हीच सहनशीलता रागावर कसं नियंत्रित करायचं आपण भागवतमध्ये सुद्धा बघू शकतो. परीक्षित महाराजांचं उदाहरण. परीक्षित महाराजांची इतकी छोटीशी चूक होती, परंतु फक्त एक साप, त्यांना तहान लागली होती म्हणून तो साप त्यांनी त्या ऋषींच्या गळ्यामध्ये टाकला. परंतु त्यांचा जो मुलगा आला आणि एका छोट्याच्या चुकीसाठी एवढी मोठी शिक्षा दिली की त्यांचा 7 दिवसात मृत्यू होणार आहे. त्यावेळेस सुद्धा त्यांना राग येणं साहजिक होतं, पण त्यांनी त्यावेळेस ती सहनशीलता दाखवली आणि मग त्याला पण उलटा ते श्राप देऊ शकले असते, काही बोलू शकले असते, मोठं युद्ध होऊ शकलं असतं, काही होऊ शकलं असतं. पण परीक्षित महाराजांनी तिथं आपली सहनशीलता दाखवली आणि त्याचा चांगला उपयोग केला. आणि ब्राह्मणाने मला शाप दिलाय म्हणून मी ब्राह्मणाकडून आता जाणार नाही असं नाही केलं. त्यांनी त्या सगळ्या ब्राह्मणांना सोबत घेऊन मग श्रीमद भागवताचा श्रवण त्यांनी 7 दिवस केलं. म्हणजे अशा वाईट परिस्थितीमध्ये ज्याच्यातून प्रोवोकिंग सिच्युएशन होती, जिथे अँगर निर्माण होऊ शकला असता, क्रोध निर्माण होऊ शकला असता, तिथं परीक्षित महाराजांनी संयम दाखवला आणि वाईट न घडता इतकं चांगलं भागवताचा निर्माण त्यांनी केलं आणि स्वतःच सुद्धा भगवत धामाला सुद्धा ते गेले. म्हणजे सहनशीलता केली तर किती चांगली गोष्ट आपण करू शकतो. आणि सहनशीलता नसेल तर फक्त मिठावरून सुद्धा एखाद्या आपल्या पत्नीची हत्या होऊ शकते. हे आपण 2 एक्स्ट्रीम गोष्टी याच्यापासून बघू शकतो. चित्रकेतू महाराजांचं उदाहरण आहे. छोटीशी घटना, छोटीशी गोष्ट होती. ते शिवजींकडे, पार्वतीकडे, माताजीकडे बघून हसले आणि त्याच्यावर त्यांना मोठा श्राप मिळाला, पण तो सुद्धा त्यांनी आनंदाने सहन केला. प्रल्हाद महाराजांचं उदाहरण आहे. आपले वडील आपल्याला एवढी त्रास देत आहेत, आगीमध्ये टाकतायत, उकळत्या तेलात टाकतायत, डोंगरावरून ढकलून देत आहेत, परंतु सगळं त्यांनी सहन केलं. का सहन करू शकले? कारण त्यांचं चित्त, मन हे भगवंतावर राहिलेलं असतं. म्हणून आणखी एक गोष्ट आपण याच्यातून शिकू शकतो. ज्यावेळेस आपलं मन किंवा चित्त हे भगवंतावर राहिलेलं असतं त्यावेळेस आपण जास्तीत जास्त सहनशील बनू शकतो, गोष्टींना सहन करू शकतो. आणि पुढचं जी सहनशीलता आहे ती म्हणजे आता एक्झॅक्टली त्याला आपण लोभाची सहनशीलता नाही म्हणता येणार, पण जे आर्थिक नुकसान आहे ते सहन करण्यासाठी सुद्धा आपण शिकलं पाहिजे. आता हा कोरोनाचा पिरियड चालू आहे, अनेक लोकांचे व्यवसाय हे कमी झालेले, काहींचे व्यवसाय बंद पडलेले आहेत, खूप मोठ्या आर्थिक संकटांना आपण सामोरे जातोय. तर त्याच्याची सुद्धा आपण सहनशीलता, याची या आर्थिक अडचणींची, आर्थिक नुकसानाची सुद्धा सहनशीलता आपण ठेवली पाहिजे. या जगामध्ये आपल्याला नेहमी प्रॉफिटच होईल असं नाहीये. प्रॉफिट जसं सुखदुःख चालू राहणार आहे, हिवाळा पावसाळा, त्याप्रमाणे प्रॉफिट लॉस सुद्धा हे चालूच राहणार आहे. त्या प्रॉफिटला पण सहन करायचं आहे आणि लॉसला पण सहन करायला आपण शिकलं पाहिजे. एकदा मी एका यात्रेसाठी गेलो होतो आणि यात्रेमध्ये आमची राहायची व्यवस्था एका घरामध्ये केली होती. अतिशय मोठा बंगला होता, त्यामध्ये सगळे श्रीमंत लोक ते राहत होते. तर मी त्याच्यामध्ये एक आश्चर्याची गोष्ट बघितली की त्या घराचा जो एक मेन व्यक्ती होता तो असा एका कोपऱ्यामध्ये बसून राहायचा आणि एका डिप्रेशन मध्ये गेलेला होता. मला वाटलं की विचारावं की नक्की या व्यक्तीला, म्हणजे एवढं सगळी संपत्ती आहे, एवढा सगळा पैसा आहे, पण हा व्यक्ती असा गप्प आणि डिप्रेशन मध्ये का बसलेला आहे. मी घरच्यांना विचारलं की काय झालंय नक्की, असे डिप्रेशन मध्ये का गेले, मानसिक संतुलन त्यांचं का बिघडलं. तर त्यांनी सांगितलं की काही वर्षापूर्वी, 5-10 वर्षापूर्वी कोणीतरी त्या यांना चिटिंग केलं आणि त्यांचे 10 लाख बुडवले. आणि जेव्हापासून ते 10 लाख बुडवले गेले तर ते इतके त्याचा विचार करून त्या 10 लाखाचा इतके डिप्रेशन मध्ये गेले की त्याच्यातून ते कधी बाहेरच निघू शकले नाही आणि पूर्ण जीवन त्यांचं खराब झालं. मग म्हणजे 10 लाख गेले तर करोडो रुपयांची संपत्ती, पण त्याचा ते वापर करू शकत नाहीये कारण त्या आर्थिक नुकसानीला ते सहन करू शकले नाही. तसं आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये इतर सुद्धा ठिकाणी शेतकरी आत्महत्या करतात. कारण का, शेतीचं पीक येत नाही, नुकसान होते, मग कर्ज होतं. आत्महत्या करणं हा त्याला पर्याय नसतो, परंतु ती सहनशीलता, आर्थिक दुःख सहन करण्याची जी सहनशीलता ती कमी पडते आणि मग व्यक्ती टोकाचा निर्णय घेत असतो. म्हणून ह्या सगळ्या गोष्टींपासून या आर्थिक परिस्थितीला सुद्धा सामोरं जाण्याची सहनशीलता आपण ठेवली पाहिजे. जसं मी उदाहरण दिलं की हिवाळ्यानंतर उन्हाळा येणारच आहे. आज लॉस झालाय, उद्या प्रॉफिट आपल्याला होणारच आहे आणि म्हणून आजच्या लॉसने
खचून न जाता आणखीन प्रयत्न करून आपण पुन्हा या व्यवसायाला उभारी द्यायची. करोना आज आहे, उद्या नसणार आहे. पुन्हा आपण याच्यातून बाहेर पडून सहनशीलता दाखवून आपण परत चांगल्या गोष्टींना सुरुवात केली पाहिजे. हा एक दृष्टिकोन आपण इथून ठेवू शकतो. आणि शेवटचा मग सगळ्यात महत्वाचा जो म्हणजे इगोच्या लेवलचा टॉलरन्स, इगोच्या किंवा आपल्या अहंकाराच्या लेवलची सहनशीलता. शारीरिक लेवलची सहनशीलता एक वेळ सोपं आहे, पण हा सगळ्यात हायएस्ट लेवलचा जो म्हणजे मिळवण्यासाठी अवघड म्हणजे ही अहंकाराच्या लेवलची सहनशीलता. प्रत्येक वेळेस समाजामध्ये आपल्याला मान मिळेलच असं नाहीये. खूप वेळा मान मिळेल, पण कधी कधी अपमान पण मिळतो. म्हणून मानाला पण सहन करायला शिकलं पाहिजे. कारण मानाला आपण सहन नाही केला, खूप मान जर मिळाला तर आपण गर्विष्ठ होतो. आणि जर एक अपमान जर झाला आपला, जर अपमानाला सहन नाही केलं तर आपण डिप्रेशन मध्ये जातो. म्हणून मान आणि अपमान या दोघांनाही सहन केलं पाहिजे. जसं उदाहरण श्रीमद भागवतामध्ये दक्षचं उदाहरण आहे. एक छोटासा तो अपमान पण नव्हता. शिवजी हे भगवंतावर चिंतन करत बसले होते, पण त्यांना वाटलं की मी आलो उभे राहिले नाही शिवजी, आणि मग सगळं पुढचं एवढ्या मोठ्या घटना घडल्या आणि त्याच्याने पूर्ण विध्वंस झाला. एक छोटासा मान अपमानाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर दुर्वास मुनींची उदाहरण आहे. दुर्वास मुनींना असं वाटलं की मी याच्या घरी पाहुणा म्हणून आलोय आणि त्यांनी मी येण्याच्या अगोदरच पाणी का घेतलं. छोटासा मान अपमान की मी पाहुणा आहे, माझ्या अगोदरच यांनी पाणी ग्रहण केलं. आणि मग ह्या अपमानाला छोटासा अपमान पण नाही येतो, त्याला ते सहन करू शकले नाही. मग मागे सुदर्शन चक्र लागलं. तसं आपल्या जीवनामध्ये सुद्धा खूप वेळा मान अपमान होणार आहे. त्या दोन्ही गोष्टींना आपल्याला सहन करायचं. प्रत्येक वेळेस प्रवचन झाल्यानंतर काही वेळेस म्हणते लोक प्रवचन फार प्रभूजी चांगलं झालं, मग त्यावेळेस असा विचार नाही करायचा की माझ्यासारखं प्रवचन कोणीच देऊ शकत नाही. किंवा कधी कधी प्रवचन झाल्यानंतर फोन येतात की प्रभूजी आजचं प्रवचन ठीकठाक होतं, एवढं काही चांगलं नव्हतं. खूप डिप्रेशन मध्ये पण नाही जायचं की पुढचं 1 वर्ष प्रवचन सेवाच करायची नाही. दोन्ही गोष्टी आपल्याला सहन करायच्या. कोणी चांगलं म्हटलं, वाईट म्हटलं, आपली सेवा ही कंटिन्यू राहिली पाहिजे, हा आपण विचार नेहमी केला पाहिजे. आणि शेवटचा मुद्दा बोलून मी इथं थांबतो की आता मी इतकं सहनशीलतेबद्दल बोललो, पण असं नाही की प्रत्येक वेळा फक्त आपल्याला सहनशीलताच दाखवायची. जसं अर्जुनाला भगवंताने सांगितलं तू सहनशीलता दाखव, परंतु त्यांनी असं नाही सांगितलं की तू अन्यायाला सहन कर. तू आपले नातेवाईक मारले जातील ह्या दुःखाला सहन करण्याची तू तयारी कर. परंतु त्या भगवंताने अर्जुनाला असं नाही सांगितलं की तुझ्यावर जो अन्याय होतोय, तू तुमचं जे राज्य काढून घेतले त्याला तू सहन कर आणि युद्ध करू नको. नाही, काय गोष्टी सहन करायच्या, कुठल्या गोष्टी सहन नाही करायच्या आपण समजून घेतलं पाहिजे. कधी कधी सहनशीलता ही आपली कमजोरी बनू शकते. सहनशीलता ही आपली ताकद आहे, पण कधी कधी सहनशीलता ही आपली कमजोरी बनू शकते. समोरचा व्यक्ती त्याचा आपला गैरफायदा घेऊ शकतो, आपल्यावर जास्तीत जास्त अन्याय करू शकतो. मग अशा वेळेस जर एखाद्या प्रमाणापेक्षा जास्त जर काही गोष्टी होत असतील तर आपण महत्वाच्या काही नेसेसरी ज्या ऍक्शन असतील त्या सुद्धा आपण घेतल्या पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं, एखाद्या भक्तांचं जर कोणी डिस्फेमी किंवा एखाद्या भक्ताला कोणी काही वाईट बोलत असेल, भगवंताला वाईट बोलत असेल, तर अशा गोष्टी आपण बिलकुल सहन नाही केल्या पाहिजे. तर अशा प्रकारे आजच्या या प्रवचनामध्ये आपण शिकलो की सहनशीलतेची काय गरज आहे, सहनशीलता म्हणजे काय, सहिष्णुता म्हणजे काय, त्याचे वेगवेगळे स्तर आपण बघितले आणि वेगवेगळ्या प्रकारच्या सहनशीलता कुठल्या आणि त्या कशा आपण आपल्यामध्ये आत्मसात करायच्या हे आजच्या प्रवचनामध्ये आपण थोडक्यात शिकलो. तर हा काही माझा स्वतःचा एक्सपिरियन्स नव्हता, फक्त जे काही ऐकलेलं आहे ते वाचलेलं आहे ते सांगण्याचा प्रयत्न केला. तर आपण सगळे प्रार्थना करू की अशा प्रकारची सहनशीलता आपल्या सर्वांमध्ये येईल. एखाद्या झाडाची सहनशीलता, तरोरपी सहिष्णुता आपल्या प्रत्येकामध्ये येईल आणि आपल्यावर सुद्धा लोकांनी जरी दगड मारले तरी या समाजासाठी आपण फळ देऊ आणि आपण सुद्धा चांगली भक्ती करू शकू. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. हरे कृष्ण प्रभूजी, खूप खूप धन्यवाद प्रभूजी. ओके. कुणाला काही प्रश्न असेल तर मी आता सर्वांना अनम्यूट करण्याची सुविधा देतोय. हरे कृष्णा, कुणाला काही प्रश्न असेल तर विचारू शकता. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. आवाज येतोय ना प्रभूजी माझा? येस येस येस. हा, दंडवत प्रणाम प्रभूजी. खूप छान क्लास दिला, खूप खूप थँक्यू, धन्यवाद. तर प्रभूजी माझा एक प्रश्न होता की तुम्ही जे सांगितले की कधी कधी आपल्या जीवनामध्ये काही दुःखदायक घटना घडतात, मग अशा परिस्थिती म्हणजे ही भगवंतांनीच आपल्या जीवनामध्ये अशी परिस्थिती निर्माण केली आहे, तर हे आपण अशा पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. परंतु ती जी परिस्थिती आहे की भगवंतांनी आपल्या जीवनामध्ये ती तशी अवघड परिस्थिती टाकली आहे, तर हे एखाद्या भक्ताला कसे समजू शकते, म्हणजे कशा पद्धतीने ते समजून घेऊ शकतो की त्यासाठीच आहे. आणि दुसरा एक दृष्टिकोन ह्याच्यामध्ये असा आहे
की जर एखाद्या भक्ताला अशा पद्धतीने जर वाटत असेल की माझ्यासाठी भगवंतांनी म्हणजे अशी परिस्थिती निर्माण केली आहे किंवा भगवंतांनी स्पेशल म्हणजे त्याच्यामध्ये कुठेतरी एक अहंकार येऊ शकतो का भविष्यात की मी एक कोणीतरी स्पेशल आहे. कारण अशी परिस्थिती जी येते ती शक्यतो भगवंतांचे जे असे वरिष्ठ म्हणजे जे भक्त असतात खरोखर प्रामाणिक, तर त्यांच्या जीवनामध्ये खरोखर तशी परिस्थिती निर्माण होते. परंतु जेव्हा नेहमी आपण असा एक दृष्टिकोन ठेवला की ही भगवंतांची योजना असेल किंवा भगवंतांची प्लॅनिंग असेल, तर हा दृष्टिकोन जर नेहमीच ठेवत आलो तर असा एक कुठेतरी त्याच्यामध्ये एक अहंकार पण येऊ शकतो का की आपण कुठेतरी स्पेशल आहोत असा. तर हे कसे समजून घेण्याचा प्रयत्न केला खूप पाहिजे? छान प्रश्न आहे. तर हाच प्रश्न असा सेम प्रश्न एका प्रवचनामध्ये विचारला होता आणि त्याचं उत्तर जे महाराजांनी दिलं तेच मी तुम्हाला देतो. की त्यांनी विचारलं होतं की हा प्रश्न असा होता की आपल्या जीवनामध्ये घडणाऱ्या घटना ही आपल्या कर्मामुळे होत आहे, आपल्या पास्ट कर्मामुळे किंवा की भगवंताच्या कृपेमुळे होत आहे. म्हणजे समजा एखादी संकट आलंय तर ते संकट आपण आपल्या पाप कर्मामुळे आलंय असं समजायचं की भगवंताने ते संकट पाठवले असं समजायचं. हा एक प्रश्न आहे, बरोबर, पहिला प्रश्न. तर त्याचं उत्तर असं आहे महाराजांनी दिलं की आपल्या जीवनामध्ये जेवढं प्रपोर्शनेटली म्हणजे जेवढं आपलं शरणागती असते भगवंताला तशा घटना घडत असतात. जर आपलं शरणागती ही जर 10% असेल तर 10% भगवंत आपल्या जीवनामध्ये इंटरफेरन्स असतो आणि 90% हा आपल्या कर्माचा भाग खेळ असतो. जेवढं प्रपोर्शनेटली आपण भगवंताला शरण जातो तेवढ्या प्रपोर्शनेटली भगवंत सुद्धा आपल्या जीवनामध्ये इंटरफेरन्स असतो असं उत्तर दिलं होतं. तर आपण जी शरणागती 50% असेल आणि मग आपल्याला 50% आपल्या कर्माचे फळे येत असतात, 50 घटना जे घडत असतात आणि 50% हे भगवंताच्या इच्छेने होत असतात. आणि ज्यावेळेस तुकाराम महाराजांसारखे भक्त असतील, कुंती महाराजांनी भक्त असतील किंवा वरिष्ठ आचार्य असतील की ज्यांची 100% ज्यावेळेस शरणागती असते त्यावेळेस हा प्रश्नच निर्माण होत नाही. शरणागती 100% आहे, त्यामुळे मग भगवंतांचं इंटरफेरन्स हे 100%च असणार आहे. त्यामुळे मग त्यावेळेस त्या ठिकाणी प्रश्न येत नाही, निर्माण होत नाही की किती म्हणजे इथं माझं भगवंताचं आहे की माझ्या कर्माचं आहे. कारण तसं तुकाराम महाराजांचं मी उदाहरण दिलं अभंगामध्ये, ते कधी विचारच करत नाही सुख दुःखाचा. ते सांगतात की जे काही होते माझ्या हिताच आहे ते भगवंत घडून आहे, कारण 100% त्यांची शरणागती. म्हणून अशा वेळेस आपण ऍक्च्युली ह्या गोष्टींमध्ये पडण्यापेक्षा की समजा अमुक अमुक संकट माझ्या जीवनात आलंय, काहीतरी आजार माझ्या जीवनात आलाय, आता हे माझ्या पापकर्माचं फळ आहे की माझ्या भगवंताने दिलेलं आहे, याचा विचार करणं त्याचं उत्तर आपल्याला नाही मिळणार. त्याच्यापेक्षा आपण जर आपली शरणागती वाढवण्यावर भर दिला तर तो जास्त आपल्या फायद्याचा होईल, जेणेकरून घडणारी जीवनामध्ये प्रत्येक घटना ही भगवंताची कृपा ही म्हणून आपण सामोरे जाऊ आणि ती खरंच आपल्या जीवनामध्ये घडणारी घटना ही भगवंताची कृपाच असेल. जसं मी त्या प्रभुपादांच्या उदाहरणावरून सांगितलं की एवढे वाईट परिस्थिती तो म्हणजे पाश्चात्य लोकांसाठी, त्या हिप्पी लोकांसाठी एवढा प्रयत्न केले प्रभुपादांनी, त्यांना भक्त बनवलं, शिष्य बनवलं आणि त्यांनीच इस्कॉन टेक ओव्हर करायचा प्रयत्न केला. परंतु तिथे सुद्धा त्यांनी विचार केला, रुक्मिणीद्वार कधी समोर गेले, रडले, पण ती भगवंताची इच्छा म्हणून सहन केलं आणि मग पुढे प्रचार मार्गाला लागले आणि संपूर्ण जगभर प्रचार केला, भारतभर प्रचार केला. तर अशा प्रकारे आपण त्या कन्फ्युजन मध्ये न पडता जास्तीत जास्त आपली शरणागती वाढवण्याकडे जर भर दिला तर नक्कीच आपण प्रत्येक घडणारी घटना ही भगवंताची कृपा म्हणून सहन करू आणि त्याचबरोबर अहंकार पण येणार नाही. सहनशील आपली शरणागती वाढवली तर त्या ठिकाणी आपल्याला अहंकाराला सुद्धा वाव राहत नाही. हरे कृष्ण. हरिबोल. हरिबोल. प्रश्न आहेत का अजून कोणाचे? 2 अनाउन्समेंट होत्या. प्रभूजी 1 मिनिट, थोडे प्रश्न होत्यात मग अनाउन्समेंट करतो. हरे कृष्ण प्रभू. दंडवत प्रणाम. दंडवत प्रभूजी. हरिबोल. प्रभूजी कुंती महाराणींनी दुःख मागितलं, पण कलियुगात जर एखाद्या भक्ताला दुःख झालं तर बाकीचे लोक म्हणतात की तुम्ही एवढी सेवा करता आणि तुम्हाला एवढं दुःख कसं येतंय, भौतिक लोक. तर याच्याविषयी काय? याच्याविषयी असं सांगतो की बघा, आपण भक्ती करतोय परंतु ती भक्ती पण आपण भौतिक जगात करतोय. मी प्रवचनाच्या सुरुवातीला उदाहरण दिलं दुःखालयाचं, की आपण अशा परिस्थितीमध्ये राहतोय की तिथं जंगलाला चौबाजूने आग लागलेली आणि जंगलामध्ये आग लागलेल्या, वानवा लागलेल्या जंगलामध्ये राहत असताना चटके भेटणं हे साहजिक आहे. मग तो भक्त असो किंवा अभक्त असो, फक्त फरक एवढाच आहे
की आपण भक्त त्या आग लागलेल्या जंगलामधून बाहेर पडायसाठी प्रयत्न करतोय आणि बाकीचे लोक फक्त ते चटके आपल्यालाही सहन करायचे आणि चटके भौतिक लोकांनाही सहन करायचे. म्हणून हा एक गैरसमज आहे. आपण भक्ती ही चटके भेटू नये किंवा दुःख येऊ नये म्हणून नाही करत आहे. आपण भगवंतासाठी भक्ती करतोय, भगवत धामाला जाण्यासाठी भक्ती करतोय. त्यामुळं आपल्याला दुःख येणार नाही हा त्यांचा गैरसमज आहे. जर आपण वणवा लागलेल्या जगामध्ये जोपर्यंत आहोत तोपर्यंत दुःख येणार. मग ते आपण शरीर सोडण्यापर्यंत सुद्धा आपल्याला व्याधीने ग्रासलं जाऊ शकतो. म्हणून जंगलाच्या एक्झिट पॉइंट पर्यंत वणवा पेटलेला आहे. ज्यावेळेस त्या जंगलातून पाऊल बाहेर पडेल आपलं भौतिक जगातून, त्यावेळेस आपण समजू शकतो की आता चटके लागणार नाही. परंतु जो एक्झिट पॉइंटचा दरवाजा आहे म्हणजे मृत्यूची वेळपर्यंत, म्हणून आपल्याला सुद्धा वाटलं नाही पाहिजे अरे इतके महान भक्त इतके वर्ष सेवा केली पण त्यांना पण हा आजार कसा झाला आणि त्यांना पण शारीरिक त्रास कसा काय झाला. नाही, ते त्याच्यामध्ये सुद्धा भगवंताची खूप साऱ्या गोष्टी येतात. परंतु आपण स्वतः हे समजून घेतलं पाहिजे की आगीच्या जंगलातून राहत असताना मग तो भक्त असो अभक्त असो चटके भेटणार आणि जोपर्यंत त्या जंगलातून बाहेर पडत नाही तोपर्यंत ते चटके सगळ्यांना भेटणार हे आपण लक्षात ठेवलं. हरिबोल. हरे कृष्ण. हा हरे कृष्ण. काही प्रश्न आहेत का? हा दंडवत प्रणाम प्रभूजी. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीकडून दुखावले जातो ना तर तेव्हा आपण भावनिक दृष्ट्या दुखावले गेलो आहोत की आपला अहंकार दुखावला गेलेला आहे, तर ह्याच्यामध्ये आपण कसं डिफरन्शिएट करायचं? आता ते जे दुखावलं गेलं त्याचं कारण काय होतं या सगळ्या गोष्टी फार महत्वाच्या. त्याच्यामध्ये विचार करणं की माताजींचा प्रश्न असा आहे की जर आपल्याला एखाद्या व्यक्तीने काही बोललं, समजा बोललाय, तर त्याच्यामध्ये आपल्या अहंकाराला ठेच पोचली आहे, त्यामुळे आपण दुखावले गेलो आहोत की फक्त आपली भावनिक लेवलला आपल्याला तो त्रास होलाय. तर आता त्याच्यातून जर आपण संतांचे उदाहरण बघूया, कुठलेही संत, तर त्या संतांना जर कोणी वाईट बोललं तर त्यांना कधीच त्याचं दुखावले जात नाही. म्हणजे आता तुकाराम महाराजांचं मी तुम्हाला उदाहरण दिलं की तुकाराम महाराजांना पत्नी इतकी ओरडली, काय बोलली, त्यांना कधी दुःख झालं नाही. किंवा बाहेरच्या लोकांनी कोणी काही त्यांना बोललं, म्हणजे अहंकार शून्य ते होते. तर त्यामध्ये खूप वेळा आपल्या सुद्धा अहंकाराचा फॅक्टर येतच असतो आणि तरी त्याच्या भावनिक लेवलला सुद्धा ते इतकी सहनशीलता त्यांची वाढलेली असते की त्यावेळेस सुद्धा त्यांना भावनिक लेवलला पण दुःख होत नाही. आता आपल्या जीवनामध्ये आपण दोन्ही पण गोष्टी, आपण अहंकार शून्य पण नाही झालेलो आहे आणि आपली भावनेची स्तर पण एकदम हायएस्ट लेवलचा नाही. तर दोन्ही गोष्टी आपल्याला त्रास करत असतात. भावनिक पण दुःख होतं ज्यावेळेस आपली चूक नसते आणि त्यावेळेस मग आपल्याला खूप वेळा भावनिक लेवलचं दुःख होतं. आणि ज्यावेळेस आपली चूक असते म्हणजे काही आणि तरी पण आपल्याला कोणी बोललं तर त्यावेळेस आपण ते बोलणं सहन केलं पाहिजे आयडियली, पण त्यावेळेस सुद्धा आपल्याला ते वाईट वाटतं. कारण आपण त्यावेळेस इगो दुखावलेला गेला असतो. मग सहसा ज्यावेळेस आपली चूक असते आणि त्यावेळेस सुद्धा आपल्याला वाईट वाटायला लागतं, त्यावेळेस तो अहंकाराचा थोडा जास्त पार्ट असतो. आणि चूक नसताना ज्यावेळेस आपल्याला अन्याय होतोय असं वाटत असतं खूप वेळा, माझी चूक नसताना कोणीतरी मला बोललंय, त्यावेळेस थोडा भावनिक इश्यू असतो. परंतु जर ज्यावेळेस जसं जसं भक्त हायएस्ट लेवलला जातो, तुकाराम महाराज किंवा बाकीच्या सगळ्या भक्तांच्या, तर भावनिक स्तर पण फार वाढलेला असतो, इगोच्या लेवलचा सुद्धा सहनशीलता वाढलेली असते आणि दोघांचे परिणाम होत नाही. अशा वेळेस इतरांचे, कारण बोलणारे खूप भेटतात आणि जेवढा आपण सामाजिक सर्कलमध्ये राहतो तर कुठल्या बोलण्याचा आपल्याला किती परिणाम होईल आणि कोण कोण काय बोलेल तर त्याचं इतकं आपल्याला त्या दुःखामध्येच आपलं संपूर्ण जीवन जाईल. आणि त्या म्हणून दोन्ही लेवलची सहनशीलता वाढवणं हे फार गरजेचं आहे. भावनिक लेवलची सहनशीलता आणि जे अहंकाराच्या लेवलची सहनशीलता दोन्ही वाढवलं तर मग लोक काही बोलत राहिले तर त्याचा आपल्यावर जास्तीत जास्त परिणाम होणार नाही. हरिबोल. थँक्यू प्रभूजी. हरिबोल. हरे कृष्ण प्रभूजी. दंडवत प्रणाम. माताजी इको येतोय अजून कुणाच तरी चालू आहे. हा 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 आता येतोय का प्रभूजी? नाही ना? हो येतोय, आवाज येतोय. हरे कृष्णा. हरिबोल. आवाज येतोय. आता नाही येते ना? नाही, इको नाही येते, बोला. हा
हा प्रभूजी, प्रश्न असा होता, लेक्चर खूपच सुंदर झालं. प्रश्न असा होता प्रभूजी, की तुम्ही शेवटी बोलले की आपण तर सहनशील असलंच पाहिजे, पण जेव्हा भगवंतांच्या किंवा भक्तांच्या विरुद्ध कोणी बोलतं तर ते आपण सहन नाही केलं पाहिजे. तर असं होतं की बरेचदा म्हणजे भगवंतांच्या विरुद्ध काही कोणी बोललं गेलं किंवा भक्तांच्या विरुद्ध, तर आपल्याला बऱ्याच गोष्टी आपण ऐकलेल्या असतात अशा लेक्चर्स मधून वगैरे, पण ऐन वेळेस ते तिथं बोलायला आठवत नाहीत किंवा मग त्या थोड्याफार प्रमाणात सांगता येतात, पूर्ण नाही आपण सांगू शकत. तर मग म्हणजे सांगण्याचा प्रयत्न असतो, इच्छा असते, पण सगळ्या एकदम समोरच्याची शंका पूर्ण जाईल, निरसन होईल एवढं नाही सांगता येत. तर मग अशा वेळेस काय करायचं? अशा वेळेस वाचन वाढवायचं, प्रवचन जास्त ऐकायचे, जेणेकरून आपण जास्तीत जास्त त्यांना उत्तर देऊ शकू. पुन्हा पुन्हा ऐकायचं. समजलं नाही. अशा वेळेस म्हणजे तुमचा प्रश्न असा आहे की आपण ऐकलेलं असतं पण त्यावेळेस आठवत नाही, बरोबर ना? उत्तर द्यायला त्यावेळेस आपल्याला आठवत नाही. ते जास्तीत जास्त वाचन करा, जास्तीत जास्त आपण फिलॉसॉफी ऐकली पाहिजे, प्रवचन ऐकलं पाहिजे, वाचन वाढवलं पाहिजे, जेणेकरून मग समोरच्या व्यक्ती, आता सोशल मीडियावर खूप लोक भगवान कृष्णाबद्दल काही बोलत असतील, तुम्ही शिवजींवर दूध का वाया घालवतात बोलत असतील, अशा अनेक म्हणजे आपल्या सनातन धर्माबद्दल, कृष्णाबद्दल खूप काही वाईट प्रश्न ते बोलत असतात, काही प्रश्न उपस्थित करत असतात, बोलत असतात. जेवढे जास्तीत जास्त आपण प्रवचन ऐकतो, वाचन करतो, आपल्याला ज्ञान होतं आणि अशा लोकांना आपण उत्तर देऊ शकतो. एक प्रवचनच आपण पूर्ण टॉपिक घेतला होता की लोकांच्या मनातले जे काही प्रश्न लोक कॉमनली विचारतात त्याच्यावर आपले काय उत्तर असले पाहिजे, हे नेहमी आपण प्रवचनामध्ये डिस्कस होतो. जेवढे जास्तीत जास्त आपण वाचन करू भागवताचं, या प्रश्नांची उत्तरं सगळ्यात पहिले आपल्याला मिळतील आणि एकदा आपल्याला प्रश्नाची उत्तर मिळाली की आपण त्यांना उत्तर देऊ शकू. आणि म्हणून जास्तीत जास्त वाचन वाढवलं. जे काही वाचनामध्ये प्रश्नाची उत्तरं नाही मिळाली तर ज्यावेळेस प्रभूजी येतात, नंददुलाल प्रभूजी किंवा वरिष्ठ भक्त येतात किंवा काही काउन्सिलर मिटिंग असतात, त्यामध्ये तुम्हाला जर कोणी एखाद्या बाहेरच्या अभक्ताने काही प्रश्न विचारला की असं ही मूर्ती पूजा का केली जाते, मूर्तीला प्रसाद देणं म्हणजे म्हणजे अन्नाची वाया घालवू नये, मग आपल्याला जर उत्तर मिळालं नाही त्यावेळेस तर मग आपण काउन्सिलर मिटिंग मध्ये डिस्कशन करू शकतो. तिथले वरिष्ठ काही भक्त आपल्याला त्याच्यावर जे उत्तर देतील ते आपण त्यांना देऊ शकतो, जेणेकरून शास्त्रांमधून, भक्तांकडून, प्रवचनांमधून ज्यावेळेस आपल्याला उत्तर मिळतील, जास्तीत जास्त मिळवायचे आणि ते त्यांना उत्तर आपण द्यायचे. हरिबोल. चालेल, थँक्यू प्रभूजी. ऍक्च्युली झालं काय होतं, म्हणजे आहे का थोडा वेळ, एखादा मिनिट बोलू शकता? हा, तर जेव्हा मला करोना झाला होता तेव्हा शाळेमध्ये एका मैत्रिणीने विचारलं की मला तर आता असं वाटलं होतं की तू कृष्णावर खूप रागावशील की मी एवढी तुझी भक्ती करते आणि मला कसं काय करोना झाला, असं तिला वाटलं होतं की मी असं बोलेल म्हणून. तर मी तेव्हा फक्त एवढंच बोलू शकले की मी कृष्णाची भक्ती करते, त्याच्याशी बिझनेस नाही करत, म्हणजे बस एवढंच बोलू शकले, मला जास्त नाही एक्सप्लेन करता आलं. तर मग अशा वेळेस मी काय एक्सप्लेन करणं अपेक्षित होतं? प्रवचनाचं रेकॉर्डिंग देऊ शकतात त्यांना. आता आपण तेच सांगितलं की आपण जंगलामध्ये आहोत, आगीच्या जंगलामध्ये आहोत. तेच मी प्रभूजींचा पण तो उग्रसेन प्रभूजींचा तोच प्रश्न होता की दुःख येणारच आहे, आपल्याला पण जीवनामध्ये दुःख येणार आहे. बघा, करोना हा भक्त अभक्त म्हणून एंट्री नाही करत. जो मास्क नाही लावत त्याच्यात एंट्री करतोय. तो बघत नाही की भक्ताने मास्क लावलं नाहीये मग मी भक्त म्हणून एंट्री नाही करायचं. तुम्ही शारीरिक स्तरावर जे आहे ते शारीरिक स्तरावर घटना घडणार आहे. भक्त आहोत म्हणून आपण म्हातारी होत नाही असं आहे का? आपले पण केस सफेद होणार आहे. ते शारीरिक स्तरावरच्या सगळ्या घटना घडतायत. आपलं वय वाढतंय, आपण म्हातारे होतोय. आपण असं नाही होत की आपण जास्तीत जास्त चॅन्टिंग करतोय म्हणून आपलं वय वाढायचं कमी झालं. म्हणजे ह्या घटना सगळ्या ज्या स्तरावर ज्या घडायच्या त्या घडतायत. त्यामुळे दुःख सुद्धा या भौतिक जगातले आपल्याला भेटायचे ते भेटतंय. आपण आध्यात्मिक प्रगती करतो आहोत, आपण जंगलाच्या एक्झिट कडे चाललेलो आहोत, हा आपला प्लस पॉइंट आहे. ते आपण त्यांना सांगू शकतो. तुम्ही जंगलाच्या वनवायच्या जंगलाच्या सेंटरमध्ये आहेत, तुम्हाला एक्झिट पॉइंट मिळाला नाहीये आणि अनेक जन्म तुम्ही हे चटके सहन करणार. आणि आमचा डिफरन्स काय, आम्हाला फक्त हे एक जन्म चटके सहन करायचे. जोपर्यंत आम्ही त्या एक्झिट पर्यंत पोहोचत नाही, एकदा आमची तिथून एक्झिट झाली की आमचे चटके संपले. ह्या जन्मापर्यंत करोना असेल, करोना 19, करोना 2021 जे सहन करायचंय, तोपर्यंत जर आम्ही चांगली भक्ती केली, भगवंताची कृपा झाली, आम्ही ह्या जंगलातून बाहेर पडलो, तर परत हे आम्हाला नाही करायची. हा फरक आहे आपला आणि त्यांचा. जोपर्यंत आहे तोपर्यंत करोना एंट्री कोणामध्येही करू शकेल, असं ते उत्तर तुम्ही त्यांना देऊ शकता. हरिबोल. थँक्यू सो मच प्रभूजी. हरे कृष्ण.
हरे कृष्ण. अजून कुणाचा प्रश्न असेल तर खेडकर प्रभूजी आपल्या काही अनाउन्समेंट असतील तर करू शकता प्लीज कृपया. हरे कृष्ण प्रभू, थँक्यू. हरे कृष्ण. हा हरी बोल.